नमस्कार मंडळी. नमस्कार अंजलीताई. नमस्कार. सध्या भारतामध्ये पावसाळा चालू आहे आणि आषाढ महिना नुकताच लागला आहे. आषाढ महिना म्हटलं की कालिदास आपल्या डोळ्यासमोर येतो आणि कालिदास म्हटलं की त्याच्या बाकीच्या सगळ्या काव्यांबरोबर त्याचं मेघदूत हे प्रकर्षाने पुढे येतं. त्यामुळे आज आपण अंजलीताईंबरोबर गप्पा मारणार आहोत ते मेघदूत या विषयावर. याआधी मी आपल्याला अंजलीताईंची ओळख करून देते. अंजलीताईंनी MA केलेलं आहे. अध्यात्म रामायण या विषयामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. संस्कृत प्राध्यापक म्हणून त्यांनी 28 वर्ष अध्यापन केलेलं आहे. प्रसाद, सज्जनगड मासिक पत्रिका, पुरुषार्थ, साईलीला इत्यादी मासिकांमध्ये त्यांचं लेखन नियमाने चालू असतं. 1997 आणि 2000मध्ये यांना राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2001मध्ये शिवाजी विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. तर अंजलीताई अतिशय नम्र आहे, पण या त्यांच्या परिचयामध्ये खरं म्हणजे त्यांच्या संस्कृत अभ्यासाची फार अशी खूप संपूर्ण सर्वांगीण अशी माहिती होत नाही. पण आपल्या प्रसारमध्ये त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि संस्कृत साहित्य आणि त्यातही संस्कृत कवी हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्याचबरोबर समर्थ रामदासांचे ते निस्सीम भक्त आहेत आणि समर्थ वाङ्मयाचाही त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. आणि अजून एक विशेष म्हणजे संस्कृतमध्ये त्या अतिशय उत्तम साहित्य रचना करतात. हा त्यांचा गुण त्या कधी सांगत नाहीत, पण मी आज तुम्हाला मुद्दाम सांगते. तर अशा आपल्या अंजलीताईंचं जेव्हा आपलं ठरलं की आता यावेळेला आपण आषाढात काहीतरी आपण वेगळं करूया, तर वेगळं या मंडळाला तसा फार अर्थ नाही, कारण आषाढ आणि कालिदास या दोघांची एक कधीही न तुटणारी अशी युती आहे. आणि त्यामुळे पावसाळा सुरू झाला, आषाढ सुरू झाला की त्याच्या मेघदूताची आठवण आल्याशिवाय राहतच नाही. पण इथे आपल्याला हे विचारायचं आहे अंजलीताई की कोणत्याही रसिकाला या मेघदूताची भूल पडावी असं त्याच्यामध्ये काय आहे? गंमत हीच आहे, सुरुवातीला कालिदासावर आपण बोलतोय, त्यामुळे वंदे वाणे विनायकौ. कारण कालिदासाला जर तुम्ही दंतकथा ऐकल्यात कालिदासाविषयीच्या, तर कालिदासाला सरस्वतीनी साक्षात असं सांगितलं आहे की वत्स त्वमेवाहम, म्हणजे तू मीच आहेस. त्यामुळे वंदे वाणी विनायको हे म्हणणं अतिशय महत्त्वाचं. एरवीही आपण मंगलाचरणात आपल्या इष्टदेवतेचं वंदन करतो, पण इथे कालिदासाच्या कार्यक्रमात सरस्वतीला वंदन करणं अतिशय आवश्यक आहे. कारण कालिदास हा स्वतः सरस्वतीचा अवतार असल्याचं सांगितलं जातं, किंवा भारतीय माणसाचं तशी मान्यता आहे. आणि कविता कामिनीचा विलास असं त्याला म्हणताना पण अपेक्षित तेच आहे. त्यामुळे मी एकदा कालिदासावर कालातीत कालिदास म्हणून एकदा बोलले, परदेशातल्या भारतीयांसाठी बोलले होते. तर तिथे मी असं म्हटलं होतं, कालिदासांनी कसं कसूर्य प्रभो वंश क्वचाल्प विषयामतीही असं रघुवंशाच्या सुरुवातीला म्हटलं होतं. तर तसं मी कालिदासाला वंदन करताना म्हटलं होतं की क्ववाग्विलासो कविराट क्वचाल्प विषयामतीही. अगदी माझी मनोवस्था अशीच आहे की एवढा विराट विलास आहे त्या सरस्वतीचा. त्या सरस्वतीची शोभा म्हणजे कालिदास हे इतकं खरं आहे, कारण तो अतिशय उत्तम असा सारस्वत होता. सारस्वत या अर्थी सरस्वतीचा उपासक म्हणून. सरस्वती जी ज्ञानाची देवता आहे, विद्येची देवता आहे, वाणीची देवता आहे. कालिदासाचं साहित्य त्या वाणीचा विलास आहे आणि तो इतक्या तऱ्हेने आपल्याला जाणवतो. आता आपल्या मुलाखतीत पुढे मेघदूताबद्दल बोलताना येईलच की त्याची ती विद्वत्ता आणि ते सगळं सरस्वतीचा तो जो विलास आहे तो कसाच असा जाणवतो. त्यामुळे तिथे म्हणजे कालिदास का आठवतो माणसाला, आणि आषाढ सुरू झाला की का आठवतो हा तुमचा प्रश्न होता. तर मेघदूतामध्येच, आणि मेघदूत का आठवतं म्हणजे आषाढ सुरू झाला की कालिदास आठवतो, आपल्यालाही आठवतो भारतीय माणसाला. आणि ज्याला परदेशात सुद्धा कालिदास माहिती आहे त्याला का आठवतो आषाढातच कालिदास, आणि मेघदूत का आठवतो स्पेशली त्याचं. कारण खरं तर कालिदासांनी तशी
3 महाकाव्य लिहिली किंवा हे 2 महाकाव्य लिहिली, 3 नाटकं लिहिली, दूतकाव्य लिहिलं मेघदूतासारखं आणि ऋतुसंहारासारखं सुंदर काव्य, निसर्ग काव्य लिहिलं. पण तरी हे मेघदूतच का? म्हणजे महाकवी कालिदास, नाटककार कालिदास हे त्याचं स्थान अबाधित असलं आणि मेघदूत हे महाकाव्य नसलं तरी मेघदूतच का आठवतं? तर आणि आषाढात ते का आठवतं? तर मेघदूतामध्ये आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम अशी जी ओळ आहे तिथे ते सगळं गणित आहे. आषाढाच्या पहिल्या दिवसाचं वर्णन कालिदासाने मेघदूतात सुरुवातीला जे केलं आहे तिथे कालिदासाचा तो दिवस म्हणून मानला गेला. त्यावरून त्यांनी आषाढाच्या पहिल्या दिवसाचं इतकं महत्त्व वर्णन केलं किंवा इतकं सुंदर वर्णन केलं आहे म्हणून कालिदासाचा स्मृती दिन या कालिदास दिन म्हणून आपण आषाढाचा पहिला दिवस मानतो. आणि त्याचा उल्लेख मेघदूतात आल्यामुळे मेघदूताची आठवण आषाढ सुरू झाला की येतेच. शिवाय मेघदूत, मेघ कुणाचा दूत? पर्जन्य घेऊन येतो तो. त्यामुळे मेघदूत हा पावसाळ्याचा हे आहे. मेघ हा पावसाळ्याचा दूत आहे एका अर्थी. आणि कालिदासाने जे मेघदूताचं वर्णन केलं, मेघदूत हे काव्य का दिले तो भाग पुन्हा वेगळा. विचारायचं होतं की म्हणजे मेघ हा पावसाळ्याचा दूत म्हणून आहेच आहे, पण या मेघदूताचं असं काय वैशिष्ट्य आहे की जे आज इतके वर्ष इतकी शतकं गेली तरी ते वाचकाला, श्रोत्याला ते परत परत ते अनुभवावं असं वाटतं. असं काय आहे त्या मेघदूतात? गंमत तीच आहे. एकतर पाऊस हा सगळ्याच माणसाच्या म्हणजे ऋतू शेवटी आपल्याबरोबरच जातात. म्हणजे मानवी जीवनात ऋतूंचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण जर पहिलं प्राचीन भारतातलं सगळं आयुष्य बघितलं किंवा सगळं साहित्य बघितलं तर सगळं ऋतूंबरोबर सहजपणे वाहत असतं आपलं आयुष्य. आपल्या अगदी आत्ता चातुर्मासात सुरू होणाऱ्या ज्या कहाण्या आहेत त्यातही त्या सगळ्यांचा आपल्याला हे बघायला मिळतो की श्रावणात जे जे बदलतं जसं तशा कहाण्यांचे पण विषय बदलतात किंवा तशा कहाण्या येतात. म्हणजे ऋतूंसहच माणूस वाढतो, मोठा होतो, समृद्ध होतो. आणि त्यामुळे पावसाळ्याचं एक खास स्थान माणसाच्या आयुष्यात असतं. अगदी म्हणजे जसं वसंताचं स्थान प्रेमिकांच्या आयुष्यात तसंच पर्जन्याचं स्थान आहे. पण हे लोकांना कळलं कुणामुळे? तर ते कालिदासामुळे कळलं जास्त. त्याच्यामुळे असेल की पाऊस हा म्हणजे वसंतात प्रेमीजन उद्भवतात तसं पावसाळ्यामध्ये कवीजन उद्भवतात एक समीकरण आहे. कारण पाऊस हा माणसाला हुरहुर जी लावतो त्या हुरहुरीतून अनेकदा काव्य निर्माण होतं. बरोबर आहे. किंवा पाऊस हा माणसाला कुठेतरी अस्वस्थ करतो, दुःखी. म्हणजे कालिदासानीच असं म्हटलंय की सामान्य माणसाला सुद्धा पावसामध्ये अस्वस्थ वाटायला लागतं. मग कामार्थ आहे ती कामार्थ जी लोकं असतात ज्यांची लोकं कुणीतरी दूर असतात त्यांच्या बाबतीत काय बोलावं ते तर जास्तच अस्वस्थ होतात. आणि अशा अस्वस्थतेतून किंवा असं एक म्हटलं आहे की गाणे दुःखावेगे फुटते, तर कुठेतरी ते दुःख, ती हुरहुर माणसाला काव्य जन्माला घालायला उद्युक्त करते. म्हणून तुम्ही म्हणता तसं पावसाळ्यात काव्य जास्त होतात. त्याचं कारण ते. पण मेघदूताचं भारतीय जीवनात किंवा एकूणच माणसाला आकर्षण त्यामुळे आहे की कालिदासांनी जे काय त्यामध्ये वर्णन केलं ना, फक्त ऋतूचं वर्णन नाही आहे. विषय अगदी साधा आहे, म्हणजे प्रसंग अगदी साधा आहे की एक यक्ष जो प्रेमात मग्न आहे त्याच्याच प्रियेच्या, आणि त्यामुळे तो प्रियेच्या सहवासामध्ये पहाटे उठल्यावर, खरं तर कुबेराचा सेवक आहे तो, आणि पहाटे उठल्यानंतर त्याच्याकडे काम आहे की उठून कुबेराच्या पूजेला फुलं आणून द्यायची. यक्षाचं नाव हेमचंद्र आहे ना, असं काहीतरी सांगतात, पण ते कुठेही कालिदासांनी त्याचं नाव दिलेलं नाही. गंमत अशी आहे की कालिदासांनी कश्चित कांता विरह गुरुणाम स्वाधिकारात प्रमत्तः, कुठेही त्यांनी त्या यक्षाचं नाव दिलं नाही. हेममाली असं त्या यक्षाचं नाव दिलं जातं. पण ते असं इतरांनी दिलेलं, पण कालिदास कुठेही त्याचा उल्लेख करत नाही. कश्चित कांता विरह, कश्चित याचा अर्थ एक सामान्य यक्ष आहे, एक सामान्य सेवक आहे तो यक्ष. हां, यक्षांकडे काही स्पेशल क्वालिटीज असतात, त्याप्रमाणे त्याच्याकडे पण होत्या. म्हणजे जे इथून तिथे जाणं, यक्ष कुठलेही रूप धारण करून जायचं. हां, पण सामान्य मनुष्य आहे तो, सामान्य सेवक आहे तो कुबेराचा. आणि प्रियेच्या प्रेमात गुंतल्यामुळे तिथून उठून
कामासाठी जात असताना पूजेची सामग्री म्हणून फुलं आणायला जात असताना तो झोपेत होता, त्या गुंगीत होता. त्यामुळे जी फुलं आणली त्याने लक्ष देऊन नाही काढली फुलं, त्यामुळे अर्धस्फुट आणली गेली फुलं त्यातली. आणि कुबेराला पूजा करताना भुंगा पूर्ण उमललेली लागतात फुलं हे आहेच. काही ठिकाणी असं म्हटलं की त्यातून भुंगा बाहेर पडला, काही ठिकाणी म्हणलं की नाही फुलं उमललेलीच पाहिजे, तर कशी या मुक्या कळ्या काढू नयेत असं जसं आपल्याकडे आहे. तर तसं ते फूल काढलं गेलं म्हणून तो रागवला की तू जिच्या प्रेमात मग्न असल्यामुळे, धुंद असल्यामुळे ते उतरली नाही धुंदी तुझी, आणि म्हणून तुझं लक्ष कामात नाही राहिलं, त्या प्रियेपासून तुला दूर जावं लागेल, आणि ते सुद्धा वर्षभर, 1-2 दिवस नाही. असं साधं खरं तर कथानक आहे, इतकीशीच कथा आहे. आणि त्यामुळे तो वर्षभर शाप भोगायला म्हणून लांब राहायला गेला. तो कुठे आला तर ते रामगिरीवर. अशी इतकीच गोष्ट आहे. मग त्या रामगिरीवर तो राहत असताना शेवटचे 4 महिने राहिलेत, पण ते 4 महिने आहेत पावसाचे. असा पावसाळा दिसायला लागला समोर. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम. ते त्याला दिसलं की अरे आषाढाचा पहिला दिवस आहे, मेघ असे ओथंगलेले आहेत, म्हणजे नभ ओथंबून येते तसं ते अगदी ओथंगलेले आहेत मेघ. कुठे? त्या पर्वताला असे टेकलेत शिखरावर. आणि अशा वेळी अस्वस्थ झालाय तो, आणि त्याला लक्षात आलं की अरे झालं असणार आता असं की तिलाही हाच ऋतू तिथे अनुभवता येणार, की अनुभवायला लागणार, आणि त्यावेळी ती पण अशीच अस्वस्थ होणार. आणि अजून 4 महिने राहिलेत या कल्पनेनी ती जर अस्वस्थ झाली आणि तिने जर आत्तापर्यंत धरून ठेवलेला जीव सोडला तर काय होईल? म्हणजे प्रत्यासन्ने नभसी दयिता जीविता लंबनार्थी. तो यक्ष असा झाला की अरे आता श्रावण म्हणजे सावन का महिना असा आला समोर, आणि आता जर तिने आशा सोडली जीवनाची तर योग्य होणार नाही. म्हणून मग त्यांनी त्या निरोप पाठवला. पण तो निरोप कसा पाठवला? निरोप पाठवायचा कुणाकडून? कारण काहीच व्हॉट्सअप नव्हतं, काहीच नव्हतं, मेल नव्हते, काहीच नव्हतं. त्यामुळे पाठवायचं कसं काय? तर त्याला त्याच मेघाकडे बघून सुचलं, पण तो मेघ चालला होता, ती दिशा उत्तर होती. मग हाच मेघ तिकडे जाणार आहे प्रियेकडे, मग का बरं ह्याच्याच बरोबर पाठवू नये? प्रेमिकांच्या डोक्यात काही दुसरं येत नाही. म्हणजे प्रेमिकांना हा तिथे जाईल का, हा माणूस आहे का, जसे कबुतरांना सोडतात, म्हणजे कबूतर ज्या 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 तसलंच ते फक्त पण म्हणजे. आणि कालिदासांनी इथे तिथे पण लिहिलंय, म्हणजे मेघदूतामध्ये असा प्रश्न तुमच्या मनात येईल हे लक्षात घेऊन कालिदासांनी असं लिहिलंय, कामार्था ही प्रकृतिकृपणा हा चेतना चेतनेषु. म्हणजे तिथे कालिदासांनी स्वतःच प्रश्न टाकलाय की अरे हा धूर आहे, म्हणजे हा काय धूळबीळ यांची सगळ्याची एकत्रीकरण म्हणजे हा मेघ आहे, हा काय जिवंत नाही आहे, हे तुमच्या मनात येईल खरं, पण त्याच्यानंही आलं. कारण तो कसा आहे, कामार्थ आहे, तो प्रियेच्या प्रेमामुळे अस्वस्थ आहे, त्या तिच्या विरहामुळे अस्वस्थ आहे. आणि विरहात अस्वस्थ असलेल्या लोकांना काही काळ कामवेगाचं गणित नसतं, तसं काही कळत नाही. चेतना काय अचेतना काय त्यांचं नाहीसं झालेलं असतं. म्हणजे जसा फोटो पण प्रियेचा खिशात घेऊन फिरतात लोक, का तर ती जसं काही जवळ आहे, तेव्हा तर काही फोटोची पण ती फोटोची सोय नव्हती. त्यामुळे त्याला तो मेघ उत्तरेकडे जाताना दिसला आणि म्हणला नाही, येस, त्याला मार्ग सापडल्यासारखं. तो म्हणला की नाही आता ह्याला सांगूया असं म्हणून. अजून एक गंमत वाटते ती अशी की तो निरोप का पाठवतो, तर आपली प्रिया जीवच सोडून देईल या भीती धाकाने तो ते पाठवतो. पण इथे त्याला आपल्या प्रियेबद्दल किती विश्वास आहे, ही आपल्याला कधीही सोडून जाणार नाही. आणि आताच्या काळात आपण जेव्हा बघतो तेव्हा तुम्ही जिच्या प्रेमात असता ती व्यक्ती तुमच्याबरोबर असेलच की नाही, लग्न होऊन सुद्धा ती व्यक्ती तुमच्याबरोबर आहेच की नाही, ही भीती तुम्हाला सहज म्हणजे सारखी भेडसावत असते. आपल्या भारतीय लोकांमध्ये नाही, पण परदेशात बाहेर गेलं तर खूपच आहे. त्यामुळेच लोकांना कालिदासाचं हे प्रेमाची खात्री, ही जी उत्कटता आहे आणि खात्री आहे प्रेमावरची, ती आपल्यासाठी ती आपल्यासाठी जीव सोडेल आपल्या विरहात. म्हणून काळजीने हा मनुष्य तिकडे हे पाठवतोय, निरोप पाठवतोय. हा जो विषय आहे तो खूप छान आहे. आणि
मग नुसता निरोप नाही म्हणजे प्रेम पाठवायचा. तितकं उत्कट असावं हां. आणि तितकं एकनिष्ठ असावं असावं आणि हे खात्री लोकांना विश्वास असावा. हे लोकांना वेगळं वाटलंच आहे ना, त्यामुळे म्हणजे हां. मेघदूत का आठवतं तर किंवा हे का यामुळे पण हां, असेल. यामुळे आठवतं की अरे इतक्या लांब रामगिरी कुठे आहे? नागपूरच्या इथे रामटेक. ते कुठे आहे तिकडे? अलका म्हणजे उत्तरेकडे. कसं शक्य आहे? असं खूप फॅसिनेटिंग वाटलं असणार आहे तेव्हा पहिल्यांदाही जेव्हा लोकांनी ते बघितलं ना, परदेशी तर लोकांना हे सगळं खूपच अमेझिंगच वाटतं. खरं असं आहेच. त्यामुळे आणि भारतीय लोकांनासुद्धा ते इतकं अमेझिंग आहे. तुम्ही शांताबाईंचा अनुवाद जर बघितला असेल तर त्यात त्यांनी म्हटलं आहे की मी फक्त 1-2 श्लोकांचा अनुवाद करायचा म्हणून बसले आणि नंतर हळूहळू त्यात सगळ्या इतकी गुंतत गेली की श्लोकांचं सगळ्याच श्लोकांचा अनुवाद केला. आपल्याकडे खूप लोकांनी मेघदूतावर रिसर्च केलेत. म्हणजे मेघदूतावर रिसर्च पेपर लिहिले. मेघदूत असा अगदी भारतीय लोकांचा विचार केला तर अति जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे अगदी, अगदी. अगदी तुम्हाला सांगायचं तर लोकमान्य टिळकांनी तुरुंगात जी पुस्तकं मागवली होती मंडालेच्या तुरुंगात असताना, तिथे मेघदूत मागवलं होतं आणि त्यांनी 100 वेळा त्याची पारायणं केली असा त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे. म्हणजे टिळकांसारखा खरं तर टिळक काही फार कविमनाचे म्हणून प्रसिद्ध नाही आहेत. नाही. टिळक संशोधक आहेत, संस्कृत तज्ज्ञ आहेत, गणिती आहेत. पण त्यांनाही मेघदूताची भूल पडली. त्यांनाही मेघदूत तितकंच मोहणारं होतं. म्हणजे शांताबाईंना मोहणारं असेल हे ठीक आहे. अगदीच. पण टिळकांना सुद्धा म्हणजे टिळकांसारखा तर्क कर्कश असा माणूस वाटतो जो, तोही इतका मनाने कुठेतरी हळुवार होता. हे मला त्यातून नेहमी असं बरोबर वाटतं. आहे. अगदी बरोबर आहे. 100 वेळा नाही वाचू शकत हो. मी संस्कृतची असून सुद्धा मी म्हणेन का म्हणजे मी विचार करते की मी 100 वेळा मेघदूत वाचेन काय? नाही. म्हणजे ती तरलता आपल्याला त्यातून ओळख पण होते काही लोकांची. माधव जुलियांनी विरह तरंग जे लिहिलं तर तेही त्यांनी मेघदूताच्या वरून प्रेरणा घेतली असं त्यांनी त्याच्या प्रस्तावनेत लिहिलं होतं. म्हणजे ते म्हणतात मी मेघदूत वाचत राहिलो पण कवी हा फिका पडे ना कसा. मी किती वेळा मी मेघदूत वाचतोय पण तो कवी कधी फिका पडतच नाही आहे. म्हणजे मी कितीही वेळा वाचलं तरी मला त्याचं काहीच फिकं वाटत नाही आहे. म्हणजे ते काव्य अतिशय हां, तरल म्हणजे ते आहे. काव्य इतकं तरल आहे, त्यातल्या भावना इतक्या उत्कट आहेत आणि इतकं सहज आहे. म्हणजे आपण पुढेही बघितलं ना, तर असं वाटतं की बापरे! म्हणजे कल्पना इतकी तरल असू शकते? आपण इतक्या तरल कल्पनेच्या कल्पनाच करू शकत नाही, असं पण आहे. म्हणजे हे या काव्याचं वैशिष्ट्य तर आहेच आहे. पण त्याबरोबर या काव्याने अजून एक केलेलं आहे की म्हणजे त्या यक्षाच्या मनातल्या ज्या भावना आहेत, त्या जी व्यक्ती प्रेमात पडलेली आहे, त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातल्या भावना आहेत. अगदी, अगदी, अगदी. त्याच्यामुळे ते कोणी कुठलाही वर्गातला कोणीही वाचलं ते तरी रिलेट ते करू तिथे ते शकतं. हां, ते तो रिलेट करू जोडला शकतो. जाऊ शकतो नाही, त्याच्याशी. रिलेट करूच शकतो. म्हणून ती म्हटलं ना, की आपल्या मनात जे येतं, की असा कसा मेघाबिघाबरोबर काय निरोप पाठवतो? तर आत्ताच्या काळात आपण बघतो कबूतर-बिबूतर दाखवतात. पण असं मेघाबरोबर कबूतर निदान काहीतरी तरी पक्षी बोलतात असं म्हणतात किंवा पक्ष्यांच्या काहीतरी Actually, तोंडात चिठ्ठी घेऊन तो चिठ्ठी घेऊन शकतो. हे कसं शक्य आहे असं वाटू नये म्हणून कालिदासाने त्यावेळी म्हणजे कालिदासाचं मन बघा, विचारशक्ती बघा, की तो कविता करतोय खरं, पण आपली कविता लोकांना पटायला हवी यासाठी त्यांनी मानसिक म्हणजे मानसशास्त्र कसं असतं, प्रेमिकांची मनोवस्था कशी असते हे लगेच तिथे सांगून टाकलंय. अगदी म्हणजे तुमच्या आमच्या मनात शंका ठेवलीच नाही. म्हणून त्यांनी लगेच सांगून टाकलं की अहो प्रेमात पडलेली माणसं वेडी असतात. त्यांना चेतन अचेतन हा फरक कळत नाही. तिथेच माणूस रिलेट होतो. खरं आहे, खरं आहे. पहिला रिलेट तिथेच होतो माणूस. पण मग आता हे आपण सगळं पाहिलं. पण काव्य म्हणून त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? आणि मगाशी तुम्ही म्हणालात ते विरह तरंग काव्य त्याची या मेघदूतावरनं त्यांनी स्फूर्ती घेतली. तर मुळात कालिदासाने कुणावरनं प्रेरणा घेतली? कालिदासांनी प्रेरणा कुणावरून घेतली अशी जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांनीच ज्या रामगिरीचं वर्णन केलं आहे तिथे त्या पवनतनयाचा म्हणजे हनुमानाचा उल्लेख केला आहे. अच्छा. आणि मारुतीकडूनच निरोप पाठवला होता ना पहिल्यांदा रामाने हो, 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 मारुतीकडून हो. निरोप पाठवला होता आणि त्यामुळे तो उल्लेख एक तिथे येतो. त्याच्यावरून त्यांनी प्रेरणा घेतली असावी की हनुमानाला जसं दूत म्हणून पाठवलं तसं तसं? मेघाला दूत म्हणून पाठवलं असावं अशी एक कल्पना म्हणजे अशी त्याची प्रेरणा असावी. आणि मुळात तोच जो रामगिरी आहे तोच त्यांनी मुळात तिथून सुरू केला आहे काव्य. त्यामुळे त्याच्या मनात तो भाव असावा की हनुमानाने जसा संदेश म्हणजे त्या रामगिरी सीतेला नावाने तिथे विरहच आहे ना म्हणजे रामही विरही आहे तिथे.
आणि सीता ही विरहात आहे. बरोबर बरोबर दोघांनी एकमेकांची अवस्था एकमेकांना कळावी यासाठी हनुमंताला दूत केलं, तसं हा मेघाला यांनी दूत करावं अशी त्याच्या मनात आली असणार कल्पना. बरोबर त्यामुळे शक्य ती अगदी प्रेरणा शक्य. तिथून घेतली आहे असं म्हटलं जातं. आणि काव्य म्हणाल तर याला ही पहिली दूतकाव्याची सुरुवात आहे. म्हणजे अच्छा म्हणजे आधुनिक दूतकाव्य. हां, नाही आधुनिक नाही, हे दूतकाव्य पहिलं. म्हणजे कालिदासांनी पहिल्यांदा दूत म्हणून, नाहीतर निरोप तर तसा हंसानी तिकडे पाठवला होता नल दमयंतीच्या आत. पण तिथे काव्य नव्हतं झालं, तिथे फक्त जस्ट निरोप गेला होता. बरोबर इथे यांनी याचं काव्य केलं अख्खं, आणि म्हणून याला दूतकाव्य पण म्हणतात. म्हणजे मेघदूताला दूतकाव्य असं म्हणतात. आणि तो नंतर एक प्रकार झाला, म्हणून मग नंतर हंसदूत वगैरे अशी वेगवेगळी काव्य जैन वाङ्मयात सुद्धा काही दूतकाव्य अशी तयार झाली. पार्श्वाभ्युदय नावाचं एक काव्य आहे, नेमी दूत म्हणून एक काव्य आहे की जी जैन वाङ्मयात पण प्रसिद्ध झाली, की ती सगळी प्रेरणा मेघदूताची असं. त्यामुळे हे काव्य म्हणूनही तितकं श्रेष्ठ आहे की ज्याच्यावर इतरांनी, म्हणजे खरं तर हे आहे खंडकाव्य, महाकाव्य नाही किंवा लघुकाव्य नाही, हे खंडकाव्य आहे. 2 भागात हे परत आहे. म्हणजे पूर्व मेघ आणि उत्तर मेघ असे 2 भाग आहेत. पूर्व मेघात पूर्णपणे त्या मेघाला जो निरोप द्यायचा आहे तो निरोप दिलेलाच नाही आहे. त्या मेघाला निरोप द्यायचा, याच्याकडे निरोप द्यायचा आहे ठरल्यानंतर आता रामगिरीपासून अलकेपर्यंत कसा जा याचा प्रवास मार्ग सगळा तो अख्खा मार्ग सांगितलाय. म्हणजे कालिदासाने त्याच्यावरनं प्रवास केलेला असणार. हां, आणि हा प्रवास केलेला असणार अशी कल्पना करून आपल्याकडचे म्हणजे भारतीय लोकांच्या मनात मेघदूत का ठसलं, तर हा जो सगळा प्रवास आहे त्यातून कालिदासाचं इतकं त्या ठिकाणचं ज्ञान दिसतं. तिथला इतिहास, तिथला भूगोल त्याला किती चांगला माहिती असं वाटतं. बरोबर. म्हणजे रामगिरी ते अलका बघायला गेलं तर आपल्याला असं सहज कळणार नाही, पण कालिदासांनी जे टप्पे सांगितले, वाटेत खूप म्हणजे वननद्यांचा उल्लेख आहे, ज्या ज्या क्षेत्राचा उल्लेख आहे तिथल्या पौराणिक संदर्भांचा उल्लेख. म्हणजे असं नाही आहे की नुसतं इकडून तिकडे कोरडं काहीच सांगितलं नाही कालिदासांनी यामध्ये. आणि त्याबरोबर मला असं वाटतं की त्याने मेघाला तो प्रवास मार्ग सांगताना त्यांनी कालिदासाने स्वतः वरून बर्डा व्ह्यूनी कसं दिसेल हे पण सांगितलेलं आहे मला वाटतं. तेच नाही, ते आता बोलतेस ना की कसा तो मार्ग सांगितलाय बघण्यासारखा आहे अगदी. म्हणजे असा कारण मेघ तर वरूनच जाणार आहे, त्यामुळे त्याला तो कसा दिसणार याच कल्पनेनी त्यांनी ते सांगितलंय. तर त्यामुळे आपल्याकडे एक डॉक्टर S.V. भावे म्हणून इथेच आपल्या सारसबागेशी ज्यांचा दवाखाना होता, आता डॉक्टर नाही आहे, त्यांची मुलं आहेत, पण त्यांनी स्वतःचं त्यांचं विमान होतं, त्यांना ती हौस होती. तर त्यांनी कालिदासा मी तुझा मेघ असं एक पुस्तक काढायचं ठरवलं होतं, स्लाईड शो करायचे ते. आणि त्यांनी त्या तऱ्हेनी म्हणजे जसं रामगिरी ते अलका मार्ग सांगितला आहे तसं तिथे जाऊन त्याची स्लाइड्स बनवल्या होत्या. हे म्हणजे आणि हे भारतीयांच्या मनातलं मेघदूताचं स्थान आहे ते दाखवतं. म्हणजे ते कालिदासा तुम्ही तुझा मेघ बहुतेक प्रसिद्ध झालं की नाही मला कळलं नाही, पण आम्ही त्यांचा स्लाइड शो बघितला उपलब्ध आहे का, तर ते मला हवंय कारण मला मिळालं नाही. म्हणजे मी रघुवंशावरचं त्यांचं कारण रघुवंशावरचं पुस्तक मी त्यांचं मिळवलं, पण हे मला मिळालं नाही. फार सुंदर अप्रतिम स्लाइड शो होता तो. आणि डॉक्टर बोलायचे इतके कळकळीने, कारण ते प्रत्यक्ष सगळं बघून आले होते. म्हणजे बर्ड आय व्ह्यू तुम्ही म्हणताय ना, तर तिथे म्हणजे आता रामगिरीवरून तू निघ, कसा निघ, काय निघ वगैरे सांगितलं. पहिल्यांदा मुळातच कालिदासाची वैशिष्ट्याचं हे काय म्हणजे मनोवस्था आणि मानसशास्त्र दोन्हीचा अभ्यास इतका छान होता कालिदासाचा, की आता एखाद्याला काम सांगायचं आहे आपण, तर तो काही आपला नोकर नाही आहे. बरोबर. त्यामुळे कालिदास लगेच त्याला काम सांगायचं म्हटल्यानंतर लगेच त्याचं कुटजाच्या फुलांनी, म्हणजे खरं तर तो विरही आहे यक्ष, पण तो यक्ष त्याला काम सांगायचं डोक्यात आल्यानंतर कुटजाच्या फुलांचे जाऊन अर्घ्य देतो त्या मेघाला. आणि मग त्या मेघाला विनंती करतो. नाही तू कसे विनंती आधी करतच नाही, तो म्हणतो तू पुष्करावर्त का कुलातला मेघ आहेस. म्हणजे ती पण गंमत आहे की ज्याला काम सांगायचं त्याचं महत्त्व पण माहिती पाहिजे. बरोबर बरोबर. नाहीतर आहेस तू आहे आणि हे कर जा असं नाही, इतका कोरडा नाहीच आहे कालिदास मुळात. त्यामुळे कालिदासाचा यक्ष त्याच्याकडे जातो, त्याला म्हणतो तू पुष्करावर्त ककुलातला मेघ आहेस आणि तुझ्याकडे हे सगळं सामर्थ्य आहे, त्यामुळे तू माझं काम नक्की करशील असं मला वाटतं. आणि जरी समजा तू माझं काम नाही करू शकलास तरी यांच्या मोघावर मधिगुणे नाधमय लब्ध कामा. कालिदासाचे शब्द इतके सुंदर आहेत. तो म्हणतो नाही माझी याचना फुकट गेली तरी चालेल, पण अधमाकडे मी याचना करणार नाही. तू उत्तम कुलातला आहेस,
पुष्करावर्तक मेघ हे प्रलयकालीन मेघांची म्हणजे जी ते जी कुळं आहेत. क्युम्युलोनिंबस म्हणतात तो. हां हां म्हणजे भारतीयांना ढगांच्या जातींचे मेघांच्या जातीचे माहिती प्रकार होते. माहिती होते. तर त्यामुळे ती जी कुलीन मेघांची कल्पना आहे तसं तू कुलीन मेघ आहेस आणि त्यामुळे तू उदार हृदयी आहेस आणि त्यामुळे तू हे करणारच. तर तू माझं हे काम करशील आणि समजा नाही केलंस तरी मला ठीक आहे, व्यर्थ गेली माझी याचना तरी चालेल, पण नाधमे लब्ध कामा, मी अधम माणसाकडे कुणाकडे जाणार नाही बरोबर आहे. असं म्हणून. असं जेव्हा एखादा माणूस विनंती करतो तेव्हा समोरचा माणूस आपोआप हो म्हणतोच. अगदी आणि मग ते गृहीत धरतोय हा की नाही तू माझं काम करशील, कारण तू इतका उच्च मोठा कुलीन आहे. आहेस आणि इतका उदरबर, शिवाय तू इंद्राचा सेवक आहेस, म्हणजे पुन्हा तू सगळ्या दृष्टीने तू हां. अत्यंत उपयुक्त. आणि या संतप्तानां त्वमसि शरणम हम्म, हम्म, असं म्हटलंय त्याने. बरोबर. तू तू जे शोकार्त आहेत, जे दुःखी आहेत, त्यांना तू आश्रयस्थान आहेसच, तुझा आधारच आहे. त्यामुळे म्हणजे तो सगळे प्रत्येक श्लोक कालिदासाचे बघण्यासारखे आहे, प्रत्येक शब्द कालिदासाचा बघण्यासारखा आहे की तू असा आहेस रे. म्हणजे प्रकृती पुरुष हा मघोनहा, तू मघोनहा म्हणजे इंद्राचा सेवक आहेस तू, म्हणजे तू सामान्य कोणी नाही आहेस, तू देवराज इंद्राचा सेवक आहेस. त्यामुळे तुझ्याकडे जी उदारता आहे, तुझ्याकडे संतप्तांना शांत करण्याचं सामर्थ्य आहे, म्हणून मी तुझ्याकडे याचना करतोय. बरोबर. आणि मग तू काम कर, मग काय कर, मग मला तुला जायचं आहे कुठे, गंतव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणाम, सांगतो तू की कुठे जायचं आहे तुला. आणि मग ते पण कसं आहे, ते अलका हे स्थान कसं चंद्रिका धौत हरम्या, म्हणजे शंकराच्या जटेतल्या चंद्राचं चांदणं जिच्या प्रासादांवर पडते ती अलका. हो, त्या चांदण्याने साधी सुधी अलका नाही ती. हां, ती अलका नगरी पण कशी आहे की तिथे शिवाचं वसती आहे. त्या बरोबर. म्हणजे या सगळ्या ह्याच्यातनं अशी कालिदासाची विद्वत्ता अशी प्रकट होत जाते. अजून अशी काय काय उदाहरणं आहेत? खूप, म्हणजे तुम्हाला उदाहरणं सांगत गेले ना तर त्याच्या प्रत्येक जे वर्णन करेल तो प्रत्येक, म्हणजे आत्ता जसं सांगितलं यांच्या अमोघावरामध्ये कोणी, इथे लगेच त्यांनी सांगितलं, म्हणजे कुठेतरी नीतिशास्त्र पण आहे, नीती कळते त्याला, मानसशास्त्र कळतं, इतिहास कळतो. तर प्रत्येक ठिकाणी आता इथून तो रामगिरीपासून पुढे जा म्हणतोय ना, तर कसा जा सांगतोय, तर तिथे आता तू जाशील तर तिथे वाटेत प्रत्येक ठिकाणी तुला म्हणजे किती बारकावे आहेत की तू एकटा नाही जाणार आहेस, तुझ्याबरोबर ना त्या खे भवंतम बलाकाहा, ज्यांना चाहूल लागली आहे, आता तू आलास म्हणजे त्यांना गर्भाधान होणार त्यांचं, अशी ज्यांना चाहूल लागली आहे त्या बलाकाहा, त्या बगळ्यासुद्धा तुझ्याबरोबर येणार. म्हणजे तू एकटा जाणार नाहीस, तू कंटाळणार नाही आहेस. हां, तुला कंटाळा नाही येणार, त्या तुझ्याबरोबर असतील पुढे. आणि मग वाटेत सगळ्या पथिक वनिता आहात, कारण मेघ आला, पावसाळा आला की प्रोषित भर्तृका स्त्रिया खूप आनंदित होतात. का तर त्यांचे हे सुद्धा सगळे संकेत त्या काळचे, म्हणजे कालिदासाचं तुम्ही ज्ञान म्हणताय ना कशा कशाचं कळतं, तर हे त्यावेळेचे संकेत होते की तोपर्यंत 8 महिने सगळे नवरे व्यापार व्यवहारासाठी बाहेर गेलेले असायचे प्रवासाला. तेच सांगत होते आत्ता मी की त्या पथिक वनिता अशा डोळे वर करून, केस असे वर करून वगैरे तुझ्याकडे खूप आनंदाने बघतील. का तर आता त्यांचे लोक येतील ना. म्हणजे तो श्लोक वरवर साधा आहे, अगदी पण त्याच्यात सामाजिक परिस्थिती ज्ञान दिसतं. अगदी त्या सामाजिक संकेतांचं ज्ञान त्याला खूप आहे. त्यामुळे असं होईल. म्हणजे आता नाहीतर बगळ्यांना गर्भाधान तेव्हा होतं पावसाळ्यात, आपल्याला कुठे माहिती. हो, पण त्याला म्हणजे पक्षीशास्त्र, पक्षीशास्त्र किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं खूप बारकाव्याने ज्ञान आहे त्याला. त्यामुळे ते तुझ्याबरोबर येतील. राजहंस आता इथे राहणार नाहीत, पावसाळा सुरू झाला इथे म्हणजे स्थलांतरित होऊन इथे आलेले राजहंस आता परत मानस सरोवराकडे जाणार, त्यामुळे तेही तुझ्याबरोबर येणार. बरोबर बरोबर. म्हणजे तू काळजी नको करू, तुला अजिबात कंटाळा येणार नाही. वाटेत अशा सगळ्या पथिकवनिता तुझ्याकडे खूप उत्सुकतेने बघतील, तुला खूप त्यांना तुला आनंद होईल की अशा छान सुंदर स्त्रियांचे कटाक्ष तुला अनुभवता येतील. कारण हा स्वतः यक्षाच्या भूमिकेत आहे कालिदास, त्यामुळे तो स्वतः विरही आहे, त्याला स्त्रीच्या सगळ्या कटाक्षांची, प्रेमाच्या कटाक्षांची वगैरे त्याला आवश्यकता वाटते. तो तशा कल्पना करतोय की मेघही तसाच आहे ना, त्यालाही त्याची गरज वाटणारच आहे, कारण पाऊस काळ आहे. बरोबर. त्यामुळे त्यालाही त्याची गरज वाटणार आहे. त्यामुळे अशा स्त्रिया तुला वाटेत दिसतील, त्या तुला भेटतील, असं तुझ्याकडे आनंदाने बघतील. अगदी.
म्हणजे असं खूप गंमत वाटते मला की इतके बारकावे त्यांनी दिले की मग वाटेत सुद्धा मग हे पण सांगितलं की वाटेत खूप श्रमाने दमलेल्या वगैरे खूप फुलं वेचून दमलेल्या उन्हाने दमलेल्या अशा त्या ज्या माळणी असतील ना किंवा फुलं वेचणाऱ्या असतील ना तर त्यांच्याही वर शिडकावा करून तू त्यांना आनंद दे बरं. हां, असंही तो म्हणजे सांगतो. असंही सांगतोय तो की सगळ्या प्रकारच्या स्त्रियांचं सगळ्या प्रकारच्या माणसांचं त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलंय. वाटेत काय काय तुला दिसेल हे सांगताना. म्हणजे आता हे सांगताना उपमा कालिदासस्य असं म्हटलं जातं. तर हो या पण काव्यातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण उपमा नाही पण तुम्हाला गंमत सांगू उपमा कालिदासस्य म्हणतात ना तितकेच अर्थांतरन्यास कालिदासाचे. म्हणजे हा विषय येईल असं मला वाटलंच होतं की उपमा तर कालिदासांनी छोट्या छोट्या दिल्या आहेत पण त्यापेक्षा इथे मेघदूतात त्याचे अर्थांतरन्यास खूप छान आहे. अच्छा. म्हणजे मेघदूतात त्याच्या उत्प्रेक्षा खूप छान आहे. अच्छा. म्हणजे उपमा तुम्हाला सांगायची तर पुढे उत्तर मेघात त्यांनी दिलं आहे की जशा तू कमलिनींवर किंवा कमळणींवर तू जसा धारासारांनी वर्षाव करतोस तसा वर्षाव ज्या क्षेत्रावर अर्जुनांनी स्वतःच्या बाणांचा केला होता ओ बर ते कुरुक्षेत्र तिथे जा वगैरे बर असा एखादा उपमेचाही येतो. पण ह्या ह्याच्यात तुम्ही बघितलं मेघदूतात स्पेशली बघितलं तर खूप साऱ्या अर्थांतरन्यासांची रेलचेल आहे. अच्छा. अर्थांतरन्यास कालिदासाचा हा एक वेगळाच पैलू समोर वेगळा येतो. हो अर्थांतरन्यास खूप आहेत आणि उत्प्रेक्षा खूप आहे. मस्त. म्हणजे उत्प्रेक्षेचं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी जी कल्पना केली आहे पुढे आता ती पुढे आहे खरं तर की कैलास पर्वत ज्याचं वर्णन अर्थात त्यांनी इतकी वर्णनं केली आहेत. तर कैलास पर्वत म्हणजे काय त्याच्या दृष्टीने तर कैलास पर्वत म्हणजे तो म्हणतो की त्र्यंबकस्यट्टहासः राशीभूत प्रतनुसलिलम त्र्यंबकस्यट्टहासः म्हणजे काय म्हणजे काय तर जेव्हा त्रिपुरासुराची 3 पुरं जाळली तेव्हा शंकरांनी पार्वतीच्या कडेवर बालरूप घेऊन तो बसला आणि त्यांनी जोरजोरात अट्टहास्य केलं अशी कथा आहे. तर ते जे अट्टहास्य ते जे हास्य समाधानाचं हास्याचा रंग धवलं मानला आहे. म्हणजे काही प्रत्येक भावनेला एक रंग असतो ना प्रेमाचा गुलाबी वगैरे जसं म्हणतो तसं हास्याचा रंग आपल्याकडे शांतीचा रंग धवलं मानला आहे. तर त्या हास्याचे थर साचून झालेली ती गोष्ट आहे. तो हिमालय म्हणजे ते त्र्यंबकस्यट्टहासः म्हणजे ही उत्प्रेक्षा आहे. किंवा इथे एक वारुळातून वर आलेलं इंद्रधनुष्य म्हणजे जसं काही त्या गोपवेशस्य विष्णू हो म्हणजे विष्णूच्या गोपवेशांनी धारण केलेलं ते मोरपीस त्या वारुळातून वर आलेलं जे इंद्रधनुष्य आहे ते जणू काही मोरपीस आहे त्या विष्णूच्या वेशाचं असल्या उत्प्रेक्षा केलेत. आणि अतिशय ते डोळ्यासमोर असं चित्र उभं राहतं की त्या वारुळातून असं छान इंद्रधनुष्य आलंय आणि ते सगळं असं वारुळ पण गोलाकार आणि त्याच्यावर ते इंद्रधनुष्य असं आणि ते असं छान रंगांचं हे जे दिसतंय ते जसं काही गोपवेशस्य विष्णू हो त्या विष्णूनं धारण केलेलं ते मोरपीस आहे. किती सुरेख फार फार सुंदर अशा काही उत्प्रेक्षा खूप सुंदर आहेत आणि याच्यात निसर्ग वर्णन दिसतंय. निसर्ग वर्णन पण मग कालिदासाचं निसर्ग वर्णन किंवा असं म्हटलं जातं की संस्कृत काव्यामध्ये निसर्ग वर्णन असावंच लागतं. तर मग ते म्हणून कालिदासाने हा विषय निवडला का नाही. आता मी मगाशी म्हणजे म्हटलं की कालिदासाच्या आयुष्यामध्ये मेघदूत हा एक वेगळा त्याच्या दृष्टीने असं म्हणतात की हे त्याचं आत्मचरित्र आहे. त्याला असा शिक्षा झाली होती शासन झालं होतं आणि त्यावेळी त्यांनी रचलेलं त्याच्या प्रियेच्या विरहातलं हे काव्य आहे असं म्हणतात. मी अशी कथा ऐकली होती की कालिदास समुद्रगुप्ताच्या पदरी होता ना तर समुद्रगुप्ताची मुलगी प्रभावती गुप्त तिचा नवरा मारला गेला आणि ती स्वतः शासक झाली. तर त्यावेळेला कालिदासाला समुद्रगुप्ताने तिच्याबरोबर राहण्यासाठी म्हणून पाठवलं की तिला मार्गदर्शन करण्यासाठी की राज्य कसं चालवावं. कारण कालिदास हा राज्यशास्त्र निपुण होता सगळंच. तर त्यावेळेला तो वर्ष 1.5 वर्ष तिथे तिच्याबरोबर होता. तर त्या काळामध्ये हे रचलं गेलं असं मी ऐकलं. असं नाही खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी यासाठी ऐकायला मिळतात. पण त्याचं हे आत्मचरित्र आहे असं म्हणतात. म्हणजे त्यांनी मुद्दामून निसर्ग वर्णन लागतं काव्यात म्हणून हे काव्य नाही केलं आहे. त्याच्या म्हणजे तो आत्माविष्कार आहे स्वतःच्या भावनांचा
अच्छा. असं असं मानलं जातं त्याच्या दृष्टीने. म्हणून का ह्या मेघदूतामध्ये खरं तर आता रामगिरी ते अलकामध्ये कुठेही उज्जैन तसं येत नाही. डायरेक्ट बघितलं तर मुद्दामून उत्तरेकडे वाकडं म्हणजे उत्तरेकडे जाताना वाकडी वाट करून पश्चिमेकडे जाणं किंवा तिकडे उज्जैनीकडे खाली उतरणं अशी गरजेची नाही गोष्ट, पण हा सांगतोय तसं. तर का असं म्हणतात की उज्जैन ही त्याची भूमी होती, कालिदासाची भूमी होती. कारण विक्रमादित्य वगैरे ते सगळे उज्जैनला ना, त्यामुळे उज्जैन ही त्याची भूमी म्हणून त्यांनी उज्जैनीचं वर्णन घातलं. आणि उज्जैनीला तू जा, त्याशिवाय तुला पूर्णता नाही, म्हणजे या प्रवासाचा आनंद तुला उज्जैनीला गेल्याशिवाय मिळणार नाही असं म्हटलंय. त्यामुळे कालिदासांनी हे निसर्ग वर्णन हवं म्हणून नाही केलंय, ते बाय डिफॉल्ट आलंय, त्याचा तो आत्माविष्कार आहे त्याला मुळात. आणि म्हणजे तो प्रवास मार्ग सांगताना आता नाही तर रघुवंशात तरी कुठे आहे, रघुवंशात तो प्रवास मार्ग सांगताना पण निसर्ग वर्णन आलंय. बरोबर, अगदीच बरोबर. म्हणजे निसर्ग वर्णनासाठी म्हणून कालिदासांनी तो विषय निवडलेला नाहीये, तर त्याच्या स्वतःच्या भावनांचा तो आविष्कार आहे. आणि त्यात निसर्ग असं, आणि तुम्ही बघितलं कालिदासाच्या साहित्यात कुठेही तर कालिदासाबरोबरीनं निसर्ग वागतो. म्हणजे कधी कालिदासाचा म्हणजे कुठल्याही कालिदासाच्या नाटकात सुद्धा बघितलं तर तो त्या वृक्षवेलींचा विचार आपल्यासारखा करतो. मानवी भावनांचा आरोपण त्याच्याकडे, म्हणजे आम्रवृक्षाचा त्याच्या त्या वासंती लतेशी वियोग होऊ नये वगैरे असे भाव तो व्यक्त करताना दिसतो. त्याचा नायक म्हणजे किती छान, म्हणजे माझा झालाय बरोबर आहे पण तसं त्याचं होऊ नये वगैरे असं असे भाव व्यक्त करताना दिसतो. त्यामुळे निसर्ग वर्णनासाठी सहानुभूती दिसते, सहानुभूती आहे आणि ती आहेच म्हणजे. आणि त्यामुळे कालिदासांनी हा जो काही हे केला आहे, तिथे आता कैलास पर्वताचं वर्णन केलं आहे ना, तर कैलास पर्वताचं वर्णन त्यांनी एका श्लोकात कैलास कसा दिसतो तर तो कसा आहे तर त्रिदश वनिता दर्पण. ओके, म्हणजे त्याला काय म्हणायचं. आता त्रिदश म्हणजे देव, वनिता म्हणजे स्त्रिया, देवस्त्रियांचा दर्पण असलेला तो हिमालय. म्हणजे त्या वेळच्या ज्या ज्या काही कल्पना आहेत त्याही त्याच्या माहितीच्या आहेत आणि त्या तिथे येतात. म्हणजे आता तो रामगिरीवरून कसा जा म्हणून सांगतो, आम्रकूट पर्वत, तर त्या आम्रकूट पर्वताचं वर्णन काय कसं करतो तो, ते तुम्ही मगाशी बर्ड आय व्ह्यूचं राहिलं आपलं. तर आम्रकूट पर्वत सगळीकडून असा उतरणीवर त्याच्या सगळे आंब्यांनी फुललेली म्हणजे आमराई आहेत, सगळे आंबे असे लगडलेले आहेत आणि तिथे तो टेकतोय जाऊन. कोण? हा मेघ. तर तो सावळा मेघ आणि सगळीकडून असं पिवळसर अशा वनरायांनी भरलेला तो आम्रकूट. त्यावेळी वरून जे जात आहेत सिद्ध गंधर्व, त्यांच्या त्या स्त्रियांना किंवा त्या सिद्धांना तो पर्वत कसा दिसणार आहे तर पृथ्वीचा स्तन असावा असा दिसतो. किती गोड उपमा. म्हणजे कल्पनेनी माणूस इतकं काही सुंदर वर्णन करू शकतो, इतकं तरल वर्णन करू शकतो. म्हणून मग भाव्यांनी ते बघितलं आणि मग असं म्हटलं होतं त्यांनी की कालिदासांनी हे खरं तर तसं फिरून पण बघितलं असणार, त्याच्याशिवाय त्याला त्या अशा पद्धतीने दिसतं हे. इतकं सुंदर वर्णन. आणि हे इथंच नाही, पुढे पण कैलास पर्वतावर जेव्हा म्हणजे कैलास पर्वताच्या उतरणीवर तू टेकशील तेव्हा नंदीने उकरलेला चिखल असावा तसा तू दिसशील, कारण तो सगळा बर्फाच्छादित उतरणती आणि त्याच्यावर हा मोठा मेघ एक मोठा, तर तो ढेकूळ असावं चिखलाचं नंदीने उकरलेलं, कारण कैलास पर्वतावर नंदी आहे आणि तो उकरू शकतोच. हे बैलाची जीन आहे, तर तसा तू दिसशील. बरोबर. गंगेच्या पात्रात जेव्हा तू पाणी प्यायला वागशील तेव्हा गंगा यमुनेचा संगम चुकून दुसरीकडेच झालाय असा भास होईल लोकांना. नंतर आणखी एका ठिकाणी असं वर्णन केलं आहे की तू जेव्हा तिथे त्या उतरणीवर किंवा त्या शिखरावर असा उभा होशील, म्हणजे तिथे त्या ह्याला स्थिरावशील, तिथे मेचके वाससीव, म्हणजे जसं काही बलराम त्याचा निळा रंग, बलरामाचा निळा रंग म्हणजे निळ्या रंगाचं वस्त्र त्याला खूप आवडतं. म्हणजे स्काय ब्ल्यू नव्हे, नेव्ही ब्ल्यू. तर तो नेव्ही ब्ल्यू कलरचा म्हणून तो मेचके वाससीव, म्हणजे तो तसा सावळा जो मेघ असतो तसं वस्त्र घेऊन बलरामच उभा आहे असं वाटेल. कैलास पर्वत तो म्हणजे ते जे शिखर आहे त्या शिखरावर जेव्हा तू जाशील तेव्हा जणू काही बलरामच असं वस्त्र धारण करून उभा आहे असं वाटेल. सुंदर, एकाहून एक फार सुंदर उपमा. असल्या कल्पना सुंदर आहेत. आणि मग प्रत्येक ठिकाणी मी म्हटलं काय काय ज्ञान दिसतं ह्या ज्या, हे कल्पनाशक्तीचं झालं,
ही त्याची प्रतिभा आहे बरोबर. किंवा हे त्यांनी वापरलेले. पण यापेक्षा त्यांनी जिथे जिथे मी जसं त्रिदशा वनिता दर्पण हे सांगितलं, पण तसं जिथे जिथे काही पौराणिक कथा आहेत तिथे तिथे त्याचा संदर्भ अगदी एक एक दोन दोन वाक्यात पण आहे. ब्रह्मावर्त म्हटलं की त्याला ब्रह्मावर्त आणि तिथे सरस्वती. ब्रह्मावर्त ओलांडून तू सरस्वती नदीच्या तिथे ये आणि तिला खूप आदर दे असं म्हणतो. म्हणजे मधल्या सगळ्या नद्या, म्हणजे कुठून तो रामगिरीवरून निघतो तेव्हा वाटेत निर्विंध्या, वेत्रवती, गंभीरा, अशा वेगवेगळ्या, काली सिंधू, अशा सगळ्या वेगवेगळ्या नद्या भेटणार आहेत. त्या सगळ्या त्याच्या प्रेयसी आहेत बरं. मेघाच्या. मेघाच्या. हां, आणि त्या कशा प्रेयसी आहेत? कोणी विरहिणी आहे, म्हणजे ती सिंधू आहे ती एकवेणी, म्हणजे असा तिचा प्रवाह उन्हाने असा हे झाला, श्रिंक झाला आहे, म्हणजे अगदी छोटा राहिला आहे. तर त्यामुळे ती अगदी विरहाने कृश झालेली तुझी ती काली सिंधू, तिला तू सुखव बरं, तिला तिची उपेक्षा करू नको. वेत्रवती आहे ती तुला खुणावती आहे भ्रूविलासांनी. तर कामिनींचं पहिलं प्रणयजनांचा पहिला हे काय असतो, तर आपला जो प्रेमिक असतो त्याच्याविषयी विभ्रम, त्याच्या भोवती विभ्रम करणं त्याच्या समोर, हेच प्रायशो अंगनानाम. अंगनांचं वैशिष्ट्य काय असतं, प्रेमातलं प्रेम व्यक्त करण्याचं त्यांचं हे काय असतं, तर ते विभ्रम. तर ती वेत्रवती तुला भ्रूभंगांनी भ्रूविभ्रमांनी थांबवेल, तर तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही असं करू नको. निर्विंध्या तर संभोगोत्सुकच असेल, तर तिची उपेक्षा करू नको. असे खूप, आणि त्या नद्यांची पाण्याची पातळी मागे गेली आहे, म्हणजे त्यांचं जलवस्त्र असं तू म्हणे खेचून घेतोयस आणि त्यांचं तिथे अडकलं आहे, म्हणजे बांबूच्या वेतांना किंवा लव्हाळ्याच्या तिथे ते अडकलं आहे वस्त्र. अशी ती जणू काही तुला थांबवायच्यासाठी ते सगळं करते आहे, तर तिची उपेक्षा करणं तुला शोभणार नाही वगैरे असं, किंवा तू असं खूप काय काय, म्हणजे त्या रोमॅन्टिक दिसतोय. त्यामुळे असं वाटतं, म्हणजे लोक काही आमच्याकडे असं होतं की हे कसं काय शिकवायचं विद्यार्थ्यांना, असा आमच्याकडे काही लोकांना प्रश्न पडतो. म्हटलं हे आपण निसर्गातलं सांगतोय, आपण काही, त्यांनी भलेही त्यात प्रेमिकांची कल्पना केली आहे, पण ते खरं तर किती, म्हणजे कालिदासाच्या खरं तर प्रतिभेला दाद देण्याची गोष्ट आहे की ते त्याला जलरूपी वस्त्र दिसतं, ती ते सावरती असं दिसतं, तिथे तो स्त्रीची कल्पना करतोय आणि ते सगळं सुंदर करतोय. ती खरं तर नदी वाळलेली आटलेली अशी आहे उन्हाळ्यानी, आणि तिथे तो मेघ गेल्यानंतर काय होतंय, तिथे ते पाणी घ्यायला वागतोय किंवा तिथे वृष्टी करतोय, तेव्हा काय होतंय, या सगळ्या गोष्टींच्या कल्पना करून तो ते बोलतोय. पण इतकं सुंदर चित्र तो उभं करतो, ते तसं बघायला पाहिजे तुम्ही त्यात सगळीकडे. मग तसं तर काय, शृंगार सगळीकडे आहे, आणि त्याचं ज्ञान असं आहे की तो संभोग शृंगाराचं पण वर्णन तितकंच छान करतो या सगळ्या निसर्गातल्या घटनांवरून, आणि तसंच विरहाचं वर्णन करतो. म्हणजे ती जी सिंधू नदी दाखवली आहे ती विरहिणी कशी आहे हेही तो छान तऱ्हेने वर्णन करतो, आणि ती निर्विंध्या किंवा ती गंभीरा त्या संभोगाला उत्सुक कशा आहे, तुझी वाट कशी बघतायत किंवा तुला कशा खुणावतात, हेही तो छान तऱ्हेने, म्हणजे नद्याच आहेत दोन्ही, पण त्या दोन नद्यांच्या ठिकाणी तो दोन सुंदर स्त्रियांची कल्पना करतोय, त्याच्या प्रेयसींची कल्पना करतोय. म्हणजे कालिदासाचा तो यक्ष किती रसिक आहे, कालिदासच बोलतोय यक्षाच्या माध्यमातून, पण तो किती रसिक आहे आणि किती तऱ्हेने त्याला, म्हणजे विरहाची पण वेगळेपण त्याला कळतंय आणि संभोगातलं पण वेगळेपण त्याला कळतंय. हे त्याचं ज्ञान आहे, ही त्याची प्रतिभा आहे. बरोबर. बाकी मग त्यांनी, मी म्हटलं तसं की ब्रह्मावर्त जेव्हा तो येतो ब्रह्मावर्ताकडे, तर तिथे त्याला सरस्वती नदी म्हटल्यावर त्या सरस्वती काठी बलराम आला होता सगळं सोडून, म्हणजे विरक्ती घेऊन तो सरस्वतीच्या काठाने तीर्थयात्रा करत फिरला, हे तिथे तो उल्लेख करतो. अच्छा, गंमत वाटते मला ही, की या सगळ्या गोष्टींचं त्याला पौराणिक कथा, क्रौंच रंध्रातून तिरका होऊन जा, म्हणजे तू विष्णूच्या वामन अवतारातल्या वामनाच्या तिसऱ्या पावलासारखा दिसशील. म्हणजे असा तिरका होऊन मेघ जातोय, तर ते तिरकं पाऊल आहे जसं काही विष्णूने वामन अवतारात उतरलेलं. कमाल. अशा किती गोष्टी सांगता येतात, आणि इतक्या बारक्या ठिकाणी आहेत ना त्या, की मग त्यामुळे रामगिरीपासून मध्ये वाटेतल्या सगळ्या नद्या त्यांनी कॅप्चर केल्या आहेत. मधला माळवा प्रांत आहे तो कसा आहे खाली, मग तिथून उज्जैनीला जा, मग उज्जैनीमध्ये सगळं भौतिक ऐश्वर्य कसं आहे,
म्हणजे दोन नगरींची वर्णनं केली आहेत त्यांनी. एक उज्जैन आणि दुसरी अलका. त्यातली अलका आपल्यासाठी काल्पनिक नगरी आहे. हो हो तिथे सगळं स्वर्गासारखं वर्णन आहे. बरोबर. तिथे साही ऋतू एकदम कसे आहेत वगैरे वगैरे त्यांनी वर्णन केलं. एका वेळी कसे निर्माण होतात, एका वेळी नांदतात वगैरे असं. पण इथे जे उज्जैनीमधलं वर्णन आहे ते भौतिक समृद्धीचं आणि तिथे खूप सगळ्या स्त्रियांची किंवा एकूण स्त्री पुरुषांच्या रसिकतेची वर्णन आहे. आणि त्याबरोबर पण कालिदासाचं हे वैशिष्ट्य आहे की तिथेच तो महाकालाचं वर्णनही तितक्याच ताकदीने करतो. महाकाल मंदिरात काय जी सेवा चालली आहे, तिथे वारांगना, तिथे ज्या देवदासी आहेत त्यांच्या नृत्याचं वर्णन केलं आहे, पण तिथे तू मृदंग हो, म्हणजे त्यांचा संच पूर्ण होईल. तिथे जी ती सेवा कर, तिथे त्या महाकालाची जाऊन सेवा कर. म्हणजे नुसता महाकाल मंदिरात जा नाही, तिथे सायंसेवा कर. म्हणजे उज्जैनीत जा, तिथल्या सगळ्या गवाक्षांमध्ये, प्रासादांमध्ये जाऊन तिथल्या सगळ्या सुंदर युवतींचे विभ्रम वगैरे बघ. त्या किती छान तऱ्हेने केस वाळवतील. खूप वर्णन आहेत. म्हणजे त्या कशाच नटतात, सजतात, ते केस कसे वाळवतात, धूप बीप घालतात कसे, त्या धुरानी तू कसा लठ्ठ होशील, तिथून गवाक्षातून बाहेर पडायला तुला कसा त्रास होईल वगैरे, असे खूप गमतीची वर्णन आहे. आणि मग तू तिथे महाकाल मंदिरात जा. तिथे मात्र तू त्या शिवाला हे कर, शिवाला प्रसन्न कर. त्या संगीताचा साज तर होच, पण नंतर जेव्हा शिव तांडव करतो त्या तांडवाची इच्छा त्यांनी केली की त्याचा गजाजीन तू हो. कारण ते गजाजीन पांघरूनच तो तांडव करतो. आणि ते गजाजीन म्हणजे त्या गजासुराला मारलेल्याचं ते खरं तर तो चर्म धारण करत होता. त्याचं मग ते रक्तरंजित असल्यामुळे पार्वतीला कसं तरी वाटायचं. त्यामुळे तू जर त्याचं गजाजीनाचं काम केलंस तर पार्वती सुखावेल. इतकी बारीक विचार आहे. आणि हा विचार पुढे, म्हणजे मला तुम्ही विचारलत ना की त्याची प्रतिभा किंवा त्याचं ज्ञान कसं दिसतं, तर यामध्ये उमाताई इतकं सुंदर आहे कालिदासाचं हे की त्यांनी अख्खा कुटुंबवत्सल शिव त्यांनी, म्हणजे खरं तर मेघदूतावर ना खूप असे ॲस्पेक्ट्स आहेत की त्याच्यावर वेगवेगळ्या पैलूवर बोलता येईल. कालिदासाची शिवभक्ती यामध्ये एक अख्खा पॅरेग्राफ या ह्याच्यावर येतो, कारण मेघदूतात कालिदासांनी अख्खा कुटुंबवत्सल शिव उभा केला आहे. म्हणजे इथे उज्जैनीमध्ये महाकाल मंदिरात ते सगळं वर्णन तिथलं केलं आहे की देवदासी कशा तिथे नृत्य करतात, तिथे एकूण सगळी त्याची सायंपूजा कशी होते, तो कसा तांडव करतो वगैरे वगैरे. पुढे देवगिरीला जा, म्हणजे उज्जैनीतून बाहेर पडल्यावर विदिशा म्हणजे काय दशार्ण देश आणि देवगिरी. तर देवगिरीवर स्कंद राहतो, म्हणजे कार्तिकेय राहतो. तिथे तू पुष्पमेघी कृतात्मा असा हो. कारण यक्षाला जशी काही सामर्थ्य होती तशी त्या पुष्करावर तर का मेघांना पण सामर्थ्य आहे. तो पुष्पमेघाचं हे धारण करू शकतो. म्हणजे पुष्पवृष्टी करणाऱ्या मेघाचा तो रूप घेऊ शकतो. म्हणून तू तिथे काय कर, पुष्पमेघी कृतात्मा हो आणि पुष्पवृष्टी कर त्या स्कंदाच्या ठिकाणी. त्या देवगिरीवर स्कंद राहतो त्याच्या ठिकाणी तू ते कर. त्याच्या मयुराला नृत्य करायला लाव तुझ्या गर्जनांनी. कारण तू मेघगर्जना झाली की मयूर नृत्य करतात आणि स्कंदाचं वाहन मयूर आहे. मग तो जेव्हा नृत्य करेल सुंदरसं, तेव्हा पण पार्वती माता खुश होईल की आपल्या मुलाला यांनी छान नृत्य करायला लावलं आणि छान आपल्या मुलाची सेवा केली. आणि देव तेव्हा खुश होतो. आपल्याकडे भक्तीत हे आहे ना की देवाची भक्तीचा एक मार्ग काय, त्याच्या आप्तांची, त्याच्या सेवकांची भक्ती करणे. इथे तू त्या आप्तांची भक्ती करून शिवाला आणि पार्वतीला सुखव. पुढे जाऊन कैलासावर गेल्यानंतर सांगतो की जिथे पार्वती शिवाला म्हणजे शिव पार्वतीला घेऊन फिरतोय, शिवाच्या हातात भुजगवलय वगैरे आहे, पण त्याला सोपानं पंक्ती हो. तिला जिनाचं रूप घे तू आणि ती सरळ सहजपणे ती चढेल उतरेल असं कर. किती पर्याय तो देतो त्याला, तो असं म्हणजे इतकं तो या तऱ्हेने. म्हणजे मला असं वाटतं की ही त्याची शिवभक्ती आहे की तो शिवाला असं सुखवत चाललाय हे सगळं सांगून. कालिदास शिवभक्तीचा एक मार्ग पण त्यातून आपला हे करतोय की तो त्या यक्षाला सांगतोय तू असं कर, तू तसं कर. म्हणजे यक्षाच्या माध्यमातून मेघाला सांगतोय तू असं कर तसं कर. म्हणजे त्याच्या कल्पनेत तसं केलं पाहिजे. शिवभक्तीचा तो एक मार्ग आहे की
तिथपर्यंत त्या शिवाला सुखवण्याचा किंवा त्या पार्वतीला सुखवण्याचा. बरोबर. खूप सुंदर, म्हणजे ती सगळी चित्र नाहीत की अशी कल्पना चित्र आहेत ती, म्हणजे अशी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. पुढे सुद्धा म्हणजे हे चित्रोपम वर्णन हे कालिदासाचं पुन्हा त्याच्या ज्ञानाचाच एक भाग की इतकं सुंदर चित्र रेखाटणं, शब्दचित्र. पुढे यक्षाच्या त्यांनी घराचं वर्णन केलं की माझं घर कसं, अलकानगरीची वर्णनं केली आहेत, ती सांगितलं की स्वर्गवतच जवळ जवळ जवळ, तिथे लोकांना वय नाही, म्हणजे जशी देवांची हे तशी तिथे फक्त तिथे म्हणजे सगळी हे काय आपली सगळं ऐश्वर जसं काही बाहेर येऊन म्हणजे ह्याच्यामध्ये स्वर्गाच्या मध्ये जशी सगळी देवतांना सगळी सुख हात जोडून उभी असतात, त्यांना काही वय हा हे नसतो, तसं तिथल्या लोकांना आहे वगैरे अशी वर्णनं तिथे केली आहेत. पण त्या पलीकडे जाऊन यक्षाचं वर्णन घराचं, तर माझं घर असं असं आहे, तिथे बालमंदार वृक्ष जिनी मुलासारखा मानून ज्याला वाढवलं आहे तो बालमंदार वृक्ष तिथे तुला मिळेल. मग म्हणजे तिथे कशी कमान कशी आहे त्या घराला, मग तिथे एक पितळी हे टांगलेला असेल पिंजरा, आणि तिथे एक अशी त्याला दांडी आहे, त्या दांडीवर ती मैना कशी आहे, तिच्याशी ही कशी गप्पा मारत असेल वगैरे असं सगळं. आणि मग यक्षपत्नीचं जे वर्णन केलं आहे ना तेही खूप सुरेख केलं. म्हणजे ती अशी बसली असेल, ती दारात माझ्या आठवणीने फुलं मोजत असेल, दररोज एक फूल ठेवायचं. आणि म्हणजे हे पूर्वी कदाचित विरहिणी करत असाव्यात की दारात, कारण हे पुन्हा आपला हे आहे ना काय ते आपण छापलेलं गाथा सप्तशती, तर त्यामध्ये असे उल्लेख आलेत की विरहिणी उंबरठ्यावर फुलं ठेवून मोजायच्या, आज येईल म्हणजे आज आता 1 दिवस संपला, 2 दिवस संपले. तर तसं ते कालिदासांनी तिथे वर्णन केलं की ती तुला अशी फुलं मोजताना दिसेल, माझ्या येण्याची कडे डोळे लावलेली, आणि मग माझं चित्र रेखाटत असलेली, आणि त्या चित्रात परत रंग भरत असताना किंवा त्या चित्रात माझं चित्र काढलेल्या शेजारी ती स्वतःचं चित्र काढताना तिला रडायला येऊन त्याच्यावर सगळे अश्रू पडून तिथेही आमचं मिलन झालं नाही असं तुला दिसेल. म्हणजे असं इतकं सगळं असं ती छान वर्णनं केली आहेत ना की अशी आपल्या डोळ्यासमोर अशी चित्र उभी राहतात. हे खूप आश्चर्यकारक आहे की नुसती कल्पनाशक्तीचा भाग नाही आहे, त्याच्या मागे या सगळ्या आणि म्हणजे त्याला चित्रकला पण चांगली येत असणार, त्याला ती सगळे संकेतही खूप खूप संकेत त्याला माहिती आहेत. म्हणजे तिथे 2 त्या यक्षाच्या घरामध्ये तो म्हणतो की तिथे बकुळ आणि काय आपला अशोक असे 2 दारात तुला वृक्ष दिसतील जय विजयसारखे. तर ते वृक्ष तिथे लगेच कवी संकेत तो सांगून जातो की तिच्या मदिरेची तिच्या तोंडातल्या सुवासिक मदिरेची चूळ एकाला हवी आणि एकाला तिच्या लाथेची अपेक्षा असेल. म्हणजे हे असं मानतात ना की अशोक फुलतो तेव्हा, तसं बकुळीला आहे की एखाद्या सुंदर स्त्रीनी मदिरेची चूळ टाकली की तो फुलतो. पण हे कवी संकेत सुद्धा तिथे गुंफायचं काही कारण नाही आहे, पण तो असं बाय डिफॉल्ट सहज जातो. हे कुठेही त्यांनी मुद्दामून काही सांगितलं असं अजिबात वाटत नाही उमादे. इतकं काव्यशक्तीची काव्यप्रतिभेची सहज 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 जातो, म्हणजे इतकी सहजता ही फार अवघड असते. म्हणजे इतकं तोच मी जसं म्हटलं की वाटेत जे मार्ग सांगतो, आता नीचही नावाचा पर्वत आहे, तिथे प्रेमिक येऊन त्या गुंफांमध्ये विलास करून गेलेले आहेत, तर तिथे तू कसा, तुला तिथे काय जाणवेल असं काय काय, म्हणजे किती त्यांनी बारकावे टिपावेत. वननदींच्या तिथे काय असेल, म्हणजे इतकं आश्चर्य वाटतं आपल्याला की केवळ इतिहासाचं नाही, केवळ पुराणकथांचं नाही, संदर्भाच्या संदर्भात. आता क्रौचरंध्राचा मी विषय घेतला, तिथे वामनावताराचं सांगितलं, म्हणजे ते विष्णूच्या पावलासारखं दिसतील, पण त्या क्रौचरंध्राचं वैशिष्ट्य म्हणून ते परशुरामाच्या विजयाचं द्योतक असलेलं ते क्रौचरंध्र. आता आपल्याला कुठे त्याचा रेफरन्स माहिती, पण अशी एक गोष्ट आहे की परशुराम आणि स्कंद यांच्यात लागली स्पर्धा. तेव्हा परशुरामांनी त्या पर्वताला पाडलेलं ते भोक आहे क्रौचरंध्र, त्याला क्रौचरंध्र म्हणतात. त्यांनी तो बाण सोडून ते असं मोठं भगदाड पाडलेलं आहे. पण हे आपल्याला माहिती नसतं. तिथे तेवढ्या एका तेवढ्याच म्हणजे एक शब्द वापरायचा, त्यातून अख्खी गोष्ट आम्हाला कळावी कशी हो. पण ते तो जाता जाता सांगून जातो, त्याचं ज्ञान यातून दिसतं. म्हणजे त्याची ज्ञानाची हे इतकी आहे की तो असं सहज 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 बोलतो. म्हणजे सहज बोलणे हाची उपदेश असं आहे ना, जसं संतांचं, तसं
त्याचं असं शास्त्रांचं ज्ञान त्याचं असं सहजी प्रगट होत प्रगट जातं. होत जातं. म्हणजे हे आणि तेव्हाच होतं की तुम्ही ते ज्ञान सगळं पचवलेलं असतं, हां. आत्मसात केलेलं असतं. तेव्हाच ते बाहेर पडतं. तोपर्यंत म्हणजे नाही. केवळ फक्त वरवरचं खूप बडबड आहे असं नाही आहे. तो असं बाय डिफॉल्ट सगळं असं त्याचं सहजपणे येतं. कुठेही त्यामध्ये अभिनिवेश नाही, काही नाही. जाता जाता तो सगळं सांगतो आणि अगदी मानवी व्यापार व्यवहारांचं पण इतकं, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या पथिकवनिता असं डोळे भरून तुला बघतील. तसं इतकं म्हणजे मित्र म्हणून तुला तो पर्वत कसा सहाय्य करेल, तो रामगिरी बरेच दिवसांनी तू भेटलास म्हणून कसे उष्ण ढाळेल, त्याला तू कडकडून भेट. म्हणजे इतकं असं वाटतं की हे सगळे माणसंच आहेत. म्हणजे पर्वत आहे, नदी आहे किंवा असं वाटतच नाही की तो अगदी, आणि तो आम्रकूटसुद्धा तू तिथले वणवे विझवणार आहेस. त्यामुळे तो तुला खूप अगदी प्रेमाने तुझं स्वागत करेल. कारण सामान्य माणसंसुद्धा केलेला उपकार विसरत नाहीत. हा तर केवढा उंच उत्तुंग, तो तर तुला कसा, म्हणजे मित्राला जुन्या आपला कसा विसरेल किंवा कसा अनादर करेल त्याचा वगैरे, असे जाता जाता नीती वचनं पण पेरलेली आहे. इतकी गंमत वाटते की आपण असे सहजपणे त्याच्याबरोबर वाहत जातो. म्हणजे शांताबाई जे म्हणतात ना की आपण असे त्याच्याबरोबर सहज जातो पुढे, तसंच आहे ते. म्हणजे आणि शांताबाईंच्या जेव्हा चालू होता ना मेघदूताचा अनुवाद, तेव्हा मी योगायोगाने आपल्या योजनेच्या निमित्ताने त्यांच्याकडे गेले आणि मी त्यांना म्हटलं की असं असं. तर त्या म्हणल्या, बरं झालं तुम्ही आलात, मी सध्या ना एक काम करते. त्यांचं तुम्हाला बोलणं माहिती आहे, कशा गोड बोलायच्या. मला म्हणल्या, तुम्हाला एक दाखवू का? म्हणून त्यांनी त्या वह्या दाखवल्या होत्या. मला आजही ते अक्षर आणि हे आठवतं. इतकं सुंदर सलील त्यांनी ते लिहिलं होतं की मला खूप मजा वाटली होती की, आणि परत माझा नाही हो संस्कृतचा एवढा अभ्यास असं म्हणायचा. ही एक गंमत. म्हणजे अशी माणसं आपण समोर बघितली की मग कालिदास किती नम्र असेल असं जाणवतं आपल्याला. म्हणजे अगदी खरं, अगदी खरं. शांताबाई तर फार नम्र होत्या. म्हणजे फारच. त्यामुळे मला ते असं खूप छान वाटतं. खरं. आता आपण हे बघितलं, पण एक कुतूहल खूप आहे. कारण मध्ये जेव्हा बघितलं नेटवरती वगैरे, तर त्याच्यामध्ये रामगिरी म्हणजे कालिदासाचा जो रामगिरी आहे, तर ते सांगणारी 2-3 स्थानं ते दाखवत होते. तर मला असा प्रश्न पडला आहे की तो कालिदासाने रामगिरी ते अलकानगरी असा जो मार्ग सांगितला, तर त्यातला तो जिथे राहिला होता तो रामगिरी पर्वत नक्की कोणता, कुठे, कसा आहे? त्याच्यावर खरं तर खूप चर्चा झाल्या. म्हणजे पार मिराशींपासून अलीकडच्या काळात लोकांपर्यंत खूप जणांनी चर्चा केल्या. पण रामटेक हा जो भाग आहे आपल्या नागपूरकडचा, तोच बऱ्याच जणांनी फायनल केला की तिथे होता तो राहायला, रामगिरी म्हणजे त्या रामटेकवर राहिला होता कालिदास. म्हणजे कालिदासाचा तो यक्ष, आणि तिथून पुढचा तो मार्ग सांगितला आहे. म्हणून एस.व्ही. भावेंनी पण तसा प्रवास केला. बरोबर. म्हणजे म्हणजे त्यांनीही त्यांनीही ते केला धरून आहे. प्रवास केला अच्छा. आणि ते चांगलं मांडलं. मिराशींनी पण त्यावर खूप मागे पुढे खूप हे रेफरन्स करून दिले. म्हणजे हे मेघदूताचं खूप गंमतशीर गोष्ट आहे. आमच्याकडे एक मी आत्ता नेमकं नाव विसरले त्या आमच्या सरांचं. खूप त्यांनी पण असा मेघाचा सगळा मार्ग अख्खा, म्हणजे ते काही एस.व्ही. भावे नव्हते, त्यांच्याकडे विमान नव्हतं. पण त्यांनी कल्पनेने सुद्धा ते सगळे स्लाईड्स शो केला. त्यांनीही एक स्लाईड बनवली होती, म्हणजे स्लाईडचा हे केला होता. आणि तेही खूप छान मांडायचे तो सगळा मेघाचा प्रवास. कारण तो खराचच म्हणजे तसं गेलं तर त्या तऱ्हेचे, आणि तसे जे बदल त्यांनी दिलेत ना की यावेळी हे असं असेल, तसं असेल, तसं असेल, तर तसे ते गोष्टी तिथे दिसतात, आढळतात. आजही थोडे मागे पुढे झाले असतील स्थानांचे हे, पण तरीही आजही त्यातले काही भाग दिसतात तसे असं त्यांनीही सांगितलं होतं. कमाल असतं म्हणजे ना. मी पहिल्यांदा ऐकलं होतं एस.व्ही. भावेंच्या आधी आमच्या त्या सरांचं ऐकलं होतं. अच्छा. म्हणजे मी किती 11वी-12वीत असेल तेव्हा, पण त्यांनी इतकं सुंदर मांडलं होतं ते, तेव्हापासून असं मेघदूतात घुसायला झालं होतं. म्हणजे की इतकं अचूक वर्णन करू एखादा माणूस शकतो कसा असं. बरोबर. पण कालिदासाच्या आयुष्यात मेघदूताचं नेमकं स्थान किंवा महत्त्व काय होतं? मी मगाशी म्हटलं ते की कालिदासाचं स्वतःचं आत्मचरित्र ते आहे असं म्हटलं जातं. आणि खरं तर कालिदासांनी एवढं एकच काव्य केलं असतं ना, तरी त्याला दुसरं काहीही करावं लागलं नसतं. इतकं सुंदर त्यांनी सगळं स्वतःचं, जी काही विद्वत्ता होती, स्वतःचा जो आविष्कार होता प्रतिभेचा, तो सगळा इथे इतका छान गेला आहे की त्यामुळे वेगळं काही त्यांनी केलं नसतं, तरी कालिदास तितकाच आजच्या इतकाच लोकांना माहिती झाला असता. कारण मेघे माघे गतम वयः असं आपल्याकडे म्हटलं जातं की माघ कळवून घेण्यात आणि मेघ कळवून घेण्यात गतम वयः, सगळं आयुष्य संपतं.
कारण खरंच आहे. आणि म्हणजे मी आता मेघदूत इतक्यांदा बघते वाचते ना, म्हणजे टिळकांनी 100दा वाचलं होतं यात मला आश्चर्य वाटत नाही. कारण दरवेळी मी वाचायला लागले की किंवा कोणीही अभ्यासक ज्याला अभ्यास करायचा आहे तो दरवेळी त्यात घुसला ना की दरवेळी काहीतरी वेगवेगळं जाणवतं. म्हणजे आज एक जाणवलं, उद्या एक जाणवलं. मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी जेव्हा पहिल्यांदा कालिदास वाचला म्हणजे मेघदूत वाचलं तेव्हा मला त्यातले इतके बारकावे कळले नव्हते जे नंतर कळले. आता साधं उदाहरण सांगते की कश्चित कांता विरह गुरुणाम ते जे आहे आणि रामगिर्याश्रमेषु रामगिरीच्या आश्रमांमध्ये तो यक्ष राहिला. मला प्रश्न होता पहिल्यांदा की तेव्हा नुसतंच वाचलं मी, तेव्हा कळलं नव्हतं. पण नंतर असं लक्षात आलं एकच माणूस आश्रमांमध्ये का राहिला असेल, असंही होऊ शकतं. म्हणजे का राहिला असेल. तर तिथे नंतर मला कुठे कुठे अभ्यासकांनी मांडलेलं हे कळल्यावर अरे म्हटलं खरं आहे. म्हणजे काय तर तो अस्वस्थ होता की नाही. त्यामुळे रामगिरीच्या एका आश्रमात तो राहिला, तिथे चैन पडेना म्हणून दुसरीकडे गेला. म्हणजे त्याची अस्वस्थता कालिदासांनी त्या रामगिर्याश्रमेषु या एका शब्दात मांडली आहे. काय कारण आहे. नाही तर त्याला काय हे जोडायचं नव्हतं. म्हणजे यमक जुळवायसाठी म्हणून ते जनकतनया स्नान पुण्योदकेषु आणि रामगिर्याश्रमेषु हे का केलं आहे. तर तिथे तो हिंडतोय, भटकतोय. तो नुसता नाही बसलेला, तो भटकतोय इकडे तिकडे त्या रामगिरीवर. असं कारण एक महिनाभर नाही राहायचं हो, वर्षभर राहायचं आहे. वर्षभर राहायचं आहे. त्यात स्वतःची सगळी सामर्थ्य नाहीशी झाली आहेत. म्हणजे काय जे रूप घेऊन इकडे तिकडे जाता येत होतं किंवा काय ते काही राहिलेलं नाही आहे. त्यामुळे वर्षभर राहायचं आहे, प्रियेशिवाय राहायचं आहे. गंमत कशी असते की नुसते आपण फिरायला गेलो वर्षभर कुठेतरी तर राहू पण, कारण त्यात वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे असतील. इथे प्रियाबरोबर नाही, एकटं एकांड जीवन जगायचं आहे. आणि ते शासन आहे कुणीतरी केलेलं म्हटलं की जास्त माणसाला जास्त त्याचा हे असतो. त्यामुळे तो रामगिर्याश्रमेषु म्हणजे तो विरह गुरुळा, तो विरह गुरु किती होता, म्हणजे गुरु मीन्स किती मोठा विरह होता हे अशा वेळी कळतं. म्हणजे ते कालिदासाने फक्त शब्दातून, एकेका शब्दातून अशी किंवा भ्रंशरिक्त प्रकोष्ठा, तो विरहाने किती बारीक झाला होता की त्याच्या हातातलं कडं गळून पडत होतं. हे एका अशा नुसत्या विशेषणांमधून कालिदासाने इतकं दाखवलं ना की असं वाटतं सामर्थ्य आहे त्याच्या शब्दांचं. म्हणजे इतकं शब्दाचं सामर्थ्य कालिदासाच्या दृष्टीने. त्याचं हे सगळं जे मेघदूत जे आहे ते त्याच्या स्वतःच्या मनाचा, स्वतःच्या प्रतिभेचा असा उत्कट आविष्कार आहे, उत्स्फूर्त आविष्कार आहे असं मला वाटतं. खरं आहे, अगदीच खरं आहे. आणि म्हणूनच कदाचित असं असेल की या मेघदूतापासून प्रेरणा घेऊन अनेक रचना झाल्या असं म्हणतात. तर अशांबद्दल काही सांगता येण्यासारखं आहे. मी जे मगाशी म्हटलं की दूतकाव्यांच्या रचना झाल्या आणि आषाढ का एक दिन असं म्हणून पण एक मोहन राकेशांचं खूप नाटक गाजलं ना, ते सगळं कालिदासावरच आहे. अच्छा. आषाढ का एक दिन हे नाटक जे आहे मोहन राकेशांचं ते कालिदासाचीच कथा सांगणार आहे. अशी खूप हजारी प्रसाद द्विवेदींनी त्याचा अनुवाद केला. म्हणजे अनुवाद खूप झाले. अच्छा. कोणते मराठीमध्ये पण झाले. आता शांताबाईंचं आपल्याला माहिती आहे, शांताबाईंनी पादाकुलकमध्ये केला. प्रत्येकाने काहींनी समश्लोकी पण केलेत. म्हणजे एक गोरे म्हणून मला गृहस्थ आठवतात. मी खरं त्याला शोधायचा प्रयत्न केला. माझ्याकडे असे छोटे छोटे 2-3 पण म्हणजे सामान्य माणसाची खूप काही चमकदार सृष्टीतले साहित्यिक नाहीत, म्हणजे पहिल्या दुसऱ्या नंबरचे साहित्यिक नाहीत. पण असे एक गोरे म्हणून गृहस्थ होते, एक सबनीस म्हणून होते. अशा काहींनी अशी जाता जाता पण रचना केल्यात मेघदूत. आवडतं म्हणून मी आज खरं शोधायचा जरा मला नाही मिळाली ती. एखादी गोष्ट आपल्याला आवडते तर तुम्ही खूप मोठ्या असायला पाहिजे असं नाही, स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही करू शकता. अगदी माधव जुलियानांनी मी म्हटलं तसं केलं. नंतर बाभव बोरकरांनी खूप सुंदर अनुवाद केला. हो, त्यांचा म्हणजे त्यांचा अनुवाद म्हणजे आहा हा असा अनुवाद आहे. अगदी अगदी. आणि कुसुमाग्रजांनी केला आहे, फार सुंदर. हजारी प्रसाद द्विवेदींनी हिंदीत केला आहे. हजारी प्रसाद द्विवेदी हे हिंदीतलं असं एक विद्वान व्यक्तिमत्व, म्हणजे जे फार लोकांना माहिती नाही. खरं तर जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती, पण आता नवीन लोकांना हजारी प्रसाद द्विवेदींचं तेवढं महत्त्व माहिती नाही. पण अतिशय ज्ञानी मनुष्य आणि अतिशय रसिक, तर त्यांनी त्याचा अनुवाद केला आहे. नंतर वासुदेव शरण अग्रवाल म्हणून होते,
त्यांनी अनुवाद केला आहे. फार छान, फार छान. खूप लोकांनी अनुवाद केलेत. आणि मी म्हटलं तसं काहींनी नाटकं लिहिली आहेत. त्यात मोहन राकेशांचं नाटक खूप गाजलं आहे असं. बरं. मध्ये मी ऐकलंय का नृत्यनाट्य पण एक सादर झालं होतं त्याच्यावर, आता अलीकडे 4-5 वर्षापूर्वी. हो का? मी नाही बघितलंय मग. तो म्हणजे प्रोग्राम छान झाला होता खूप. पण ॲक्च्युली गंमत अशीच आहे की विक्रमोर्वशीयम जे आहे त्यात त्यांनी बॅलेसारखाच तो ऑपेरा किंवा बॅलेसारखा प्रकार कालिदासांनी स्वतः त्याचा आविष्कार केला आहे. फक्त आताच्या लोकांनी ते करून बघितलं पाहिजे असं आहे. त्यामुळे असे हे झालेत. पण मेघदूतावरचे तर खूपच झालेत. म्हणजे अनंत अनुवाद. वसंत बापटांनी मुक्त छंदात केला हो, आहे हो, गंमत हो, म्हणजे. हो. एक वसंत काळे म्हणून आहे, त्यांनीही खूप छान केलं होतं. वसंत काळेने आणखी पण एक दोन आहेत. कोण त्यांचं तर मी मगाशी नाव आठवलं होतं. ते पण आहेत, त्यांचं पण नाव वसंतच आहे. पण त्यांनी पण अनुवाद केला आहे. म्हणजे असे खूप अनुवाद झाले ते काव्यच असं आहे की अगदी की भुराळ घालणारं अगदी आहे. अगदी त्याच्यामुळे आपण पण काहीतरी करावं असं असं वाटणं खूप स्वाभाविक आहे ना. गोष्ट आत्ता मी मगाशी म्हटलं तसं विनीता तेलंग म्हणून माझी जी मैत्रीण आहे, जी आपल्याकडे कधीतरी लिहिते पण, हो. तर तिने FBवर खूप सुंदर मेघदूता लिहिलं आहे. बरं. म्हणजे तिचा खरं काही संस्कृत विषय नाही, पण तिने शांताबाई, वाभ या सगळ्यांचे अनुवाद आणि हे यांचा विचार करून तिला स्वतःला जे त्यात जाणवलं आहे त्याचं खूप सुंदर लिहिलं आहे. म्हणजे तिने गद्य लिहिलं आहे, पण ते गद्यसुद्धा इतकं, तिची भाषा शैली खूप सुरेख आहे. त्यामुळे ते खूपच सुंदर लिहिलं आहे. म्हणजे मी अगदी लोकांना म्हणेन की तुम्ही वाचा. FBवरचं ते नक्की वाचा तिचं. कारण तिचं अजून मला वाटतं पुस्तक रूपात आलेलं नाही. आलं असेल तर माहीत नाही, परंतु आपण जाऊया. कारण ते खूपच सुंदर आहे. म्हणजे अच्छा. नवीन काळात तिने केलेलं काम खूप महत्त्वाचं आहे. अगदी अगदी नक्कीच, प्रश्नच नाही. आणि माझ्या दृष्टीने तरुण पिढी आजही संस्कृत वाचते, याचं ते प्रतीक आहे. अगदी अगदी अगदी. पण आता या सगळ्या लोकांच्या दृष्टीने मेघदूत म्हणजे काय ते तुम्ही सांगितलं, पण तुमच्या दृष्टीने मेघदूताला काय म्हणतात? हा खूप कळीचा प्रश्न विचारलात. कारण संस्कृतची अभ्यासक म्हणून आनंदाने सांगते की कालिदासचं मेघदूत ही माझी शिक्षक म्हणून ओळख वाढवण्यासाठीचं एक साधन होतं. म्हणजे मी सांगली आणि वाई असं दोन्ही ठिकाणी शिकवलं, तर दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचाराल तर ते मेघदूतासाठी माझी आठवण काढतात. ही एक मजेची गोष्ट आहे. म्हणजे हा अगदी माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मेघदूत तसं शिकवायला आणि शिकायला तर खूप वेळा होतं किंवा खूप वेळा असतंच. म्हणजे अगदी ते टाळता न येण्यासारखंच काव्य आहे. पण मेघदूतानी मला काय दिलं किंवा माझ्या दृष्टीने मेघदूत काय होतं, तर तुम्हाला मजा सांगते की वाईमध्ये मी पहिल्यांदा गेले. मी यक्ष नव्हते किंवा मला कुठल्या प्रिय माणसाचा विरह झाला नव्हता, पण मी माझ्या घरापासून लांब गेले होते आणि तिथे मला एस्टॅब्लिश व्हायचं होतं. आणि अशा वेळी कॉलेज माझं डोंगराच्या कुशीत होतं. म्हणजे कॉलेजची ही जागा खूपच, लोकेशन खूप सुरेख आहे. तर तिथे मी गेलेली आणि तेव्हा गंमत अशी की एकतर तिथे संस्कृत बंद करण्याच्या मार्गावर होते की मी जर गेले नसते तर तिथे ते लोक म्हणत होते की नको मग आता कुणाला नेवायला, अशी परिस्थिती होती. या तात्पुरतं कुणाला तरी घेऊ असं. तर मी तिथे गेले. संस्कृत तसं उपेक्षित काही काळ मधल्या काळात होतं. आता जरा बरी अवस्था आहे, पण मधल्या काळात उपेक्षित होतं. तर तिथे काय व्हायचं की वर्ग कधीतरी उपलब्ध नसायचा. आणि मला तर अशी सवय नव्हती, कारण विलिंग्डनसारख्या ठिकाणी जिथे समृद्ध संस्कृतची परंपरा होती तिथे शिकवून मी आले होते. समृद्ध लायब्ररी होती तिथे आणि तिथून मी आले होते आणि इथे सगळ्याचाच अभाव होता त्यावेळी. त्यामुळे तिथे वर्ग नाही म्हटल्यानंतर मला अस्वस्थ व्हायचं. पण पोरं माझी सगळी छान होती. म्हणजे सगळी विद्यार्थी मंडळी, लोक म्हणतात की गावाकडच्या विद्यार्थ्यांना काही फारसं कळत नाही, पण नाही, त्यांना खूप सेन्स होतं. म्हणजे त्यावेळच्या तरी. आताची विद्यार्थी मंडळी तशी सगळीकडचीच बदलली आहेत, पण त्यावेळी मी जेव्हा 95 साली तिथे गेले तेव्हा अतिशय सेन्सिबल विद्यार्थी होते. तर इथे वर्ग नाही आहे, मग आपण ग्राउंडवर जाऊन शिकूया का असं विचारलं तर लगेच तयार व्हायची लोकं. आणि मी मग ग्राउंडवर जाऊन त्यांना नेऊन शिकवायचे. कारण त्यावेळी एक ॲडव्हान्टेज हा होता
की तो जो वप्रक्रीडा परिणतगजम प्रेक्षणीयम ददर्श, तो जो सीन आहे की तो मेघ त्या पर्वत शिखराला टेकलाय, तसा तो दिसायचा हो मला आणि तो दाखवायला यायचा. त्यामुळे त्या म्हणजे माझ्या पहिल्या 4 वर्षातल्या विद्यार्थ्यांना विचारलं ना, आजही व्हायच्या, तर ते म्हणतात हो आम्हाला पर्वते मॅडमनी शिकवलेलं मेघदूत आठवतं. का तर ते दाखवलं होतं मी त्यांना. म्हणजे यक्ष खोटा नाही आहे आणि ते त्यांनी केलेलं वर्णनही खोटं नाही आहे हे त्यांना कळायचं. त्यामुळे मग ती मुलं पण त्यात रमायची आणि प्रत्यक्ष जीवनानुभव मिळायचा. आणि ती जात आहेत म्हणजे ते मेघ पुढे जात आहेत, त्यामुळे निरोप जाऊ शकतो हे कुठेतरी डोक्यात सेन्स व्हायचं. हां, त्यामुळे तो एक सगळा ॲडव्हान्टेज मला मिळाला. तो खूप मला एक फायदा झाला आणि मी माझ्या प्रियजनांना सोडून मी आली आहे या भावनेतून मी पण बाहेर आले. कारण तिथं सगळी लोक मला सगळी विद्यार्थी मंडळी माझी खूप छान कनेक्ट झाली आणि मी त्या निसर्गाशी कनेक्ट झाले. त्यामुळे माझं ते सगळं जे दुःख होतं की अरे मी माझ्या माणसांना सोडून आली आहे, ते खूप मेघदूताने मला विसरायला लावलं आणि मग मी रमले, ती मुलं रमली. आजही अलीकडे गंमत सांगते की आत्मचरित्राचा विषय डोक्यात घोळतो की आपण इतकी वर्ष सगळं काम केलं, कुठे गेलं, इतकी माणसं भेटली आणि काय झालं, तर काहीतरी करूयात. तेव्हा असा विषय मनात आला की अरे आपण किसनवीरसारख्या ठिकाणी शिकवलं, इतकी वर्ष शिकवलं, नक्की काय केलं, तिथे काय रुजलं आहे का किंवा काय. तर त्याही मुलांना परवा मी एक ग्रुप केला, कारण तेव्हा माझ्याकडे व्हॉट्सअप नव्हतं जेव्हा मी वाईट शिकवत होते. अलीकडे जी काही संपर्कात होती त्या 4-6 जणांना म्हटलं की आपण एक ग्रुप करूया. केला ग्रुप आणि धडाधडा त्याच्यावर ज्यांचे सगळ्यांचे जे मेसेज आले त्या सगळ्यांमध्ये फक्त मेघदूत आणि मेघदूताचीच आठवण जास्त आली. त्यामुळे मला आत्ता जे अगदी भरून आलं त्याचं कारण हे की अरे म्हणजे मेघदूत ही आपली आठवण होऊ शकते लोकांसाठी. बरोबर आहे. मेघदूतानी मला काय दिलं असं म्हणाल तर हे दिलं. आता एक आणखी गंमत म्हणजे ह्या सगळ्या विचाराच्या प्रोसेसमध्ये मी प्रवास करायचे. मीही कालिदासासारखी प्रवासी होते. तर त्यामध्ये ह्या विषयावर विचार झाला की अरे प्रेमिक तेच आहेत, प्रेम तेच आहे, पण आज या ईमेल्स आणि ह्या सगळ्यामुळे त्यातली मजा गेली. हा जो काय असा संदेश पाठवण्यातला भाग होता तर ते गेलं नाही असं डोक्यात होतं. आणि त्यावेळी एक कविता झाली मेघदूताशी संबंधित आहे म्हणून. मेघ तोच शिखर तेच माणूस परी तो नाही, प्रेम तेच विरह तोच विरह ताप तो नाही. प्रवासास कामास्तव वा परदेशी जाणे, नोकरीच्या बंधनात तेथे गुंतून पडणे, तीच उदासी उत्कट भ्रमणध्वनीमुळे नाही, मेघ तोच शिखर तेच माणूस परी तो नाही. जवळी नसता दर्शन भाषण तै स्वप्न असे, भ्रमणध्वनीने आजी वास्तव ते ठरत असे. संदेशही विपुल जरी काव्य त्यामध्ये नाही. कारण आज खूप आपण व्हॉट्सअपवर सारखं असं टकटक चालूच असतं. पण संदेशही विपुल जरी काव्य त्यामध्ये नाही, मेघ तोच शिखर तेच माणूस परी तो नाही. तिथे होते ना मी, मला शिखरही दिसायचं आणि मेघही दिसायचा. मेघदूत कोठे तो अनकोठे भ्रमणध्वनी, मेघदूत कोठे तो अनकोठे भ्रमणध्वनी, साम्य शोधता कळते सहचरी त्यांची अशनी. अशनी म्हणजे वीज. आज भ्रमणध्वनीला पण वीज लागते, मेघाची पण प्रेयसी वीज होती. मेघदूत कोठे तो अनकोठे भ्रमणध्वनी, साम्य शोधता कळते सहचरी त्याची अशनी, तरळताही मेघातील भ्रमणध्वनीतही नाही, मेघ तोच शिखर तेच माणूस परी तो नाही, प्रेम तेच विरह तोच विरह ताप तो नाही. अप्रतिम. माझ्यासाठी मेघदूत काय आहे म्हणाल तर हे असं आहे, माझ्या विचारांना गती देणारं, माझ्या मुलांना प्रेरणा देणारं, माझ्या विद्यार्थ्यांना, आणि मला माझ्या त्या माझ्या माणसांपासून बाहेर गेल्यावरही जगण्याचं बळ देणारं असं मेघदूत आहे.
खरं आहे. अप्रतिम. म्हणजे मेघदूत हे एक काव्य कालिदासाने रचलं आणि त्यानंतर त्यालाही कल्पना नसेल की किती जणांना, किती व्यक्तींना ते काव्य जोडत चाललंय, ते पुढे घेऊन चाललेलं आणि आहे. कुठे कुठे कोण त्याच्याशी रिलेट कसं होतं. खरं खरं. आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद. छान, मला छान यासाठी वाटतंय की त्याच्या पर्वकाळात आपण त्याचं स्मरण करतोय आणि त्याच्या त्या काव्याचं ज्यांनी त्यालाही आनंद दिला आणि आपल्यालाही ते आनंद देते. खरं असं हे आनंददायी मेघदूत. धन्यवाद. धन्यवाद.